नमस्कार, मी किरण साबळे. आपले गेस्ट आहेत आज सारंग सर. तुमचं मी स्वागत करत आहे कॉफी विथ किरण मराठी पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज सरांची रिअल लाईफ स्टोरी. सर, काय सांगू शकता तुम्ही आम्हाला? नमस्कार सर्व प्रेक्षकांना आणि तुम्हालाही मॅडम थँक्यू की इथं आमंत्रित केलं मला आज. माझं नाव सारंग राजवाडे. मी बॉर्न अँड ब्रॉटअप तळेगाव दाभाडेचं आहे. बाय एज्युकेशन जे बॅकग्राऊंड म्हटलं तर मी BCom आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएट MCM केलं, मास्टर्स इन कम्प्युटर मॅनेजमेंट पुण्यातनं. आणि प्रोफेशनल करिअर म्हटलं तर मी IT बॅकग्राऊंडचा आहे. गेले 17-18 वर्ष मी IT इंडस्ट्रीजमध्ये काम केलेलं आहे, मल्टिपल MNCsमध्ये. सध्या काही कारणास्तव मी नोकरी सोडली आहे आणि आता पॅरलली मी एक प्राण्यांची एक स्वयंसेवी संस्था आहे, NGO, स्ट्रे ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन, त्याचा मी संस्थापक आहे. सो मी भटक्या कुत्र्या मांजरं ह्यांच्यासाठी NGO आमची काम करते. सो माझं पूर्ण लक्ष आता सध्या मी तिथं डेडिकेट केलेलं आहे. तर तुमचं शिक्षण कुठून झालं सर? मी राहायला जसं म्हटलं तसं तळेगावमध्येच आहे. सो माउंट सेंट ॲन कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर 11वी 12वी FY SY TY BCom इंद्राणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे. आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते मी केलं नेव्हल वाडिया कॉलेज पुणे. फॅमिलीमध्ये आई वडील बहिणीचं लग्न झाले 15 वर्ष झाली असतील. ती पण राहायला तळेगावलाच आहे. तिचं माहेर पण सासर पण तळेगावलाच आहे. रादर जिथं मी राहतो बॅलेडोरमध्ये, तिथं एका विंगमध्ये आई वडील आणि मी राहतो. बाजूच्या विंगमध्ये बहीण आणि तिची फॅमिली. आई हाऊसवाईफ, बाबा टाटा मोटर्समध्ये होते, जे आधी टेल्को होतं. मग तिथं ऑलमोस्ट 30-40 वर्ष बाबांनी नोकरी केली आणि मग BRS घेऊन आता बाबा त्यांचं इंडिव्हिज्युअल वास्तुशास्त्राची कामं करतात, कॉस्मिक एनर्जीवर कामं करतात, जिओपॅथीवरती कामं करतात, किंवा बरेच वर्ष बोरवेलसाठी किंवा विहिरीसाठी जे पाणी बघतात, पाण्याड्या ज्याला म्हणतात. सो ग्राउंड वॉटर सर्वेची पण बाबांनी अनेक वर्ष कामं केलेली आहेत. आता ती कामं त्यांनी थोडी बंद करून फक्त मोजकी वास्तुशास्त्र जे होते त्यांची कामं करतात. मग तुम्ही पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनशी कधी जुळला, म्हणजे कितीव्या वर्षी? मी पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनचा मेंबर बनलो आय थिंक याच वर्षी एप्रिलमध्ये. ओळख परिचय झाला माझा या संस्थेशी. बहार सूर्यवंशी जे आहेत तर त्यांचा मी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवरती बघितला होता आणि पुण्यात आता एक मेळावा होणार होता. सो मला ते समोर तो रील माझ्या ह्याच्यात आलं, बघण्यात आलं आणि मग मी बहारनी जे नंबर दिले होते मी तिथं कॉन्टॅक्ट केलं रोहित नागवंशीला आणि मग त्याप्रमाणे मी त्या ग्रुपचा एक भाग झालो एप्रिलपासून. आणि मग मॅडमचा तुमचा परिचय कधी झाला? सो त्याच्यानंतर थोडं सांगायच्या अगोदर अजून थोडंसं मी ह्याच्यात जाईन, मागच्या काळात जाईन. आता 2011 साली माझं लग्न झालं होतं. आत्ता मी या संस्थेचा भाग व्हायचं कारण म्हणजे हे माझं दुसरं लग्न आहे, हे सेकंड डिवोर्स केस चालू आहे माझं. सो 2011मध्ये माझं अरेंज मॅरेज झालं होतं. समहाऊ त्या मुलीबरोबर माझं जेलअप झालं नाही किंवा समहाऊ पटलंच नाही. त्याच्यामुळे मग आम्ही वेगळे मार्ग निवडायचं ठरवलं. त्याप्रमाणे 2017मध्ये माझा डिवोर्स पण झाला. आत्ताची जी बायको आहे माझी, सो ती आणि आम्ही भेटलो होतो माझ्या आधीच्या कंपनी जिकडं काम करत होतो मी, ती पण तिथंच होती. सो एकाच टीममध्ये आम्ही काम करत होतो. त्याच्यामुळे मग मी इनफॅक्ट तिचा मॅनेजर होतो तिथं. मग तिथं कामाच्या आणि रोज इंटरॅक्शन व्हायचं. असं लक्षात आलं की बाबा आपली मतं खूप जुळत आहेत किंवा एक साधारण थिंकिंग सेम होत आहे. असं करत करत ती फ्रेंडशिप वाढली. मग त्यानंतर जेव्हा मी एकतर आहे 4 नंबर मुलांक 4 ज्याला म्हणतात, 13 एप्रिलचा वाढदिवस मला. सो 4 नंबरवाल्यांचं एक ते खासियत असते की एकतर पटकन विश्वास ठेवत नाही कोणाला. विश्वास ठेवला तर म्हणाल ते करायला म्हणजे जीव देण्यापर्यंत सुद्धा तयारी लागतात. आणि तिसरं म्हणजे जर का कोणी त्या विश्वासाला तडा दिला तर मग समोरच्याला बरबाद केल्याशिवाय राहते. सो माझं पण ते सगळे गुण माझ्यात आहेत. सो त्या ह्यानी मी पण पटकन ओपन अप झालो नाही. मग जसं मला कळलं की हां बाबा ठीक आहे, मी शेअर करू शकतो गोष्टी पर्सनल लाईफच्या. सो मी तसं मग तिच्याशी शेअर केलं. तिने पण चांगलं समजून घेतलं त्या ह्याच्यात. मग असं पण व्हायला लागलं की माझी पुणे फॅमिली कोर्टातच डिवोर्स केस चालू होती पहिली.
सो मग तिथं अनेक हिअरिंगला ती माझ्याबरोबर तिथे यायला लागली. मग फायनली माझं ऑक्टोबर 2017मध्ये डिवोर्स डिक्री हातात पडली. मग या दरम्यानच्या काळामध्ये आमचं ऑफिसला रोज भेटणं, बोलणं, इतर चर्चा व्हायच्या. मग त्याच्यातनं असं कुठेतरी जाणवलं की बाबा एकमेकांबद्दल आवड आहे. मग त्याचं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मग माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती की माझा एक ऑलरेडी डिवोर्स चाललेला होता तेव्हा. मग त्या ह्याच्यामध्ये समोरचं कोणी रेडी होईल की नाही. सो तसं होणे करता करता मी प्रपोज केलं. तिने सगळ्या गोष्टींचा विचार केला. 2 आठवडे मला गॅसवर ठेवलं होतं की विचार करून सांगते. फायनली मग ती तयार झाली. पण तिथंच माझं थांबणार नव्हतं, कारण फक्त तिला कन्व्हिन्स करून उपयोग नव्हता. कारण तसं म्हणायला गेलं तर तिचं हे पहिलं लग्न होतं आणि माझं हे दुसरं लग्न होणार असतं. सो तिच्या घरच्यांचा एक मोठा इश्यू त्यांनी कन्सर्न रेस केला असता, तो ज्याने योग्य होता तो. सो म्हणून मग मी एक दिवस वेळ काढून तिच्या घरी भेटायला गेलो. ती सिंहगड रोडला राहते. सो तिथं तिचे आई वडील होते. त्यांना भेटलो. याच्या अगोदर सुद्धा म्हणजे मी तिला बरेचदा घरी सोडायला जायचं, त्यामुळे तोंड ओळख होती घरच्यांशी. आणि हा माझा मॅनेजर अशीच माझी ओळख होती तेव्हा. सो मग तिच्या आई वडिलांना भेटलो. त्यांना सांगितलं की असं एकमेकांबद्दल आम्हाला प्रेम आहे आणि लग्न करायची इच्छा आहे. पण त्याच्यानंतर मी माझ्या आधीच्या डिवोर्सचं पण त्यांना इमिडिएटली सांगितलं. एक थोडा बॅकग्राऊंड ह्याचा असा आहे की माझा एक ऑलरेडी डिवोर्स झालेला आहे आणि डिग्री हातात आहे. सो मग तेव्हा तिच्या वडिलांनी तिला विचारलं की तुलाही माहिती होतं का? ती म्हणली हो माहिती आहे. तरी तू तयार आहेस हे लग्न करायला? ती म्हणली हो. बरं. तर माझी पहिली बायको होती अहमदनगर, म्हणजे अहिल्यानगर जे आपण म्हणतो. सो तिचे वडील तेव्हा तिथं नगरलाच SD महामंडळामध्ये कामाला होते. सो मग नगरचे म्हणल्यानंतर त्यांनी पत्ता घेतला, नंबर वगैरे घेतले. तिथे जाऊन भेटून आल्यानंतर मग तिचे आई वडील तळेगाव दाभाडेला आले. माझ्या आई वडिलांना भेटले की मग ऑब्विसली ते पटकन ॲक्सेप्टेबिलिटी नव्हतीच त्यांची. पण मग एकंदरीत त्यांनी सगळं हे बघितलं की कितपत सिरियस आहोत आम्ही दोघं. मग त्याच्यानंतर इन जनरल त्यांनी असं केलं की ठीक आहे, आम्ही याच्यात पडणारच नाही बांधून. ठीक आहे असं म्हणून आले. पण त्यानंतर मग हे सगळं झालं डिसेंबर 2018मध्ये. आणि मग 18 जानेवारी 2018ला आळंदीला जाऊन आम्ही पळून जाऊन लग्न केलं. पण तिथं सुद्धा माझ्या घरातले 20-25 फॅमिली मेंबर होते आणि तिच्याकडचे तिचे 4-5 मित्रमैत्रिणी होते, जे त्यांच्या प्रेझेन्समध्ये आम्ही, तिचा भाऊ, तिची बहीण, सगळ्यांचा विरोध होता ऑब्विसली आहे. सो मग हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे आम्ही तिथं लग्न झालं आमचं. ते झाल्यानंतर मग 18 जानेवारीला 2018ला संध्याकाळी 5-5:30 वाजता रिसेप्शन वगैरे जेवण ठरवलं होतं. ते झाल्यानंतर सर्वात पहिले काम आम्ही केलं म्हणजे माझ्या आधीची वकील जी होती तिने सांगितलं होतं की पुढे जाऊन काय तुला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो म्हणून मग आम्ही एक ॲफिडेविट बनवून घेतलं होतं, जे आत्ताची वाईफ आहे तिच्या हँड रिटन ॲफिडेविट होतं, ज्याच्यामध्ये हे उल्लेख होता की माझं नाव काय, मी कुठे राहते, सारंग कुठे राहतो वगैरे वगैरे. आणि त्याचं हे दुसरं लग्न आहे, म्हणजे त्याचा ऑलरेडी एक डिवोर्स झालेला आहे, ज्याची त्यांनी मला अगोदरच कल्पना दिली होती पूर्ण. आणि डिग्री मी या अर्जाबरोबर जोडत आहे. कुठल्याही प्रकारचा माझ्यावरती दबाव आणला गेला नाही आहे आणि मी स्वइच्छेने त्याच्याशी लग्न करते. ह्याच्यामुळे माझ्या घरच्यांचा विरोध आहे, तिच्या घरच्यांचा विरोध असल्याकारणाने सारंग आणि त्याच्या घरच्यांना माझ्या घरच्यांकडनं काही त्रास होऊ नये म्हणून पोलिसांमध्ये अर्ज, असा ॲफिडेव्हिट आम्ही तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन आणि वडगाव बुद्रुक पोलीस चौकी तिन्ही ठिकाणी दिलं. 5:30 वाजता मग तिने तिच्या वडिलांना फोन केला की असं डॅडी मी लग्न केलेलं आहे. सो ते एकदम जरा शॉकमध्ये गेले. त्यानंतर मग आम्ही आमचं प्लॅनिंग आधी ठरलं होतं त्याप्रमाणे 19 जानेवारी 18ला गोव्याला आम्ही हनीमूनला जायचं ठरवलं होतं. बुकिंग वगैरे सगळं केलं होतं. तर मग आम्ही 6:30 वाजता गाडीला स्टार्टअप करून निघालो गोव्याला. मग केवळ तिचे वडील आणि घरचे टेन्शनमध्ये असणार आहेत या गोष्टीचं लक्षात विचार करून माझे वडील जे तसे तेव्हाही त्यांना गुडघ्याचा त्रास होता आणि हे
हे राहिला 4थ्या मजल्यावर लिफ्ट नाही. सो मग तशाच परिस्थितीमध्ये मग बाबा तिथं सकाळी 19 तारखेला भेटायला गेले. तिच्या आईवडिलांना भेटले, त्यांना समजवलं की बाबा जे आता ह्यांची इच्छा आहे त्यांनी लग्न केलं, दोघंही काय म्हणतात ॲडल्ट मॅच्युअर आहेत, त्याच्यामुळे ते आता त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सो आपण आपलं एक आई वडील म्हणून पाल्य म्हणून त्या गोष्टी आता ॲक्सेप्ट करू आणि याच्यातनं संसाराचं कसं चांगलं होईल पुढे याचा विचार करू. हे करून मग त्यांना साधारण ही खात्री दिली बाबांनी की तुमची मुलगी आता आमच्या घरी आहे, आमच्या मुलीप्रमाणेच तिला आम्ही सांभाळू. आता ह्याच्यात एक मोठा पॉईंट हा होता की अगेन हे इंटरकास्ट होतं, म्हणजे आम्ही कोकणस्थ ब्राह्मण आणि ते SC. सो त्याच्यामुळे त्यांना पण तेवढीच ती धाकधूक होती की बाबा मुलीचा सांभाळ व्यवस्थित होईल नाही होईल. आई वडील शेवटी बाबांनी ते सांगितलं की मुलीसारखेच आम्ही तिला हे करू, पूर्ण मान सन्मान देऊ, काही काळजी करू. असं करून मग ते थोडं तेव्हा धीर मिळाला त्यांना. मग बाबा आले घरी. पण तेव्हापासनं आम्ही हनीमूनला होतो, तेव्हापासनं मग रोज तिच्या घरच्यांचा फोन येत राहायचा. आणि त्याच्या मागचं एकच बेसिक कारण होतं की व्यवस्थित आहेस ना, काळजी होती. त्याचबरोबर की तुम्ही शारीरिक संबंध आता इतकं ते करू नका, ठेवू नका. हे तेव्हा डे 1 पासनं सजेशन्स यायला सुरुवात झाली होती. म्हणजे तिला ते येत होते, माझ्या सासऱ्यांचा मलाही फोन करून 4 वेळा हेच सांगून झालं की फिजिकल रिलेशन काही मूलबाळाचं आत्ता काही घाई करू नका. एज डिफरन्स पण आमच्या दोघांमध्ये होता 7-7.5 वर्षाचा, विच इज सध्याच्या ह्याच्यात ठीक आहे, त्यात काही विशेष नाही. पण मग हे तेव्हापासनं सुरू होतं. पण मी म्हणजे ठीक आहे चल, वडील एक वडिलांचं काळीज म्हणला तर तो तसा विचार करणं स्वाभाविक, म्हणून मी इग्नोर केल्या त्या गोष्टी. हनीमून नंतर आम्ही परत घरी आलो. आता लग्नाच्या अगोदर हिच्या आईवडील जेव्हा भेटायला आले त्याच्या अगोदर ही एकदा तळेगावला येऊन गेली होती माझ्या आईवडिलांना भेटायला. तर तेव्हाच आपण वेगळं राहूयात म्हणून हिचं हे होतं की काय म्हणतो आपण, 1-2 वेगळ्या वातावरण किंवा अपब्रिंगिंग, घरचं वातावरण किंवा संस्कार म्हणा किंवा इन जनरल राहणीमान हा थोडासा फरक पडणार होता, जे आम्हाला दोघांनाही माहिती होतं. सो तिथंच माझा मित्राचा एक मित्राच्या बहिणीचा फ्लॅट होता जो रेंटवर द्यायचा होता. सो मग म्हणलं आपण मग तिथं राहायचं का, ते म्हणजे अशा हाकेच्या म्हणजे इथं बसणं आणि 2 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती ती सोसायटी होती. सो मग ही घरी आली ती भेटायला आई वडिलांना, तेव्हा मग तिला तो फ्लॅट पण दाखवला. थोडी चांगला आहे, तिथं आपण राहू शकतो. मग मी रेंट ॲग्रीमेंट वगैरे सगळं करून झालं. मग हनीमूनला आल्यानंतर आम्ही त्या फ्लॅटमध्ये राहायला लागलो. सो डे 1 पासनं आम्ही वेगळंच राहतोय, म्हणजे आई वडील एका सोसायटीमध्ये, मी बायको दुसऱ्या सोसायटीमध्ये. सुरुवातीचे दिवस छान गेले, अगदी 2 दिन की चांदणी टाईप्स, सगळं छान सुखी वगैरे झालं, मजा वाटली जरा. तिला पण घरी तिच्या काही म्हणता अनेक रिस्ट्रिक्शन्स तिला होते. सो ते तिला इथं फ्रीडम मिळत होतं, त्यामुळे ती पण खूप आनंदी होती. नंतर मग नोव्हेंबरच्या दरम्यान वाईफ प्रेग्नंट राहिली. त्यानंतर मग ती ज्या कंपनीत काम करत होतो मी तो ऑलरेडी जॉब सोडला होता आणि मी दुसरीकडे लागलो होतो कामाला. सो मग तिने तिथं मॅटर्निटी लीव्ह टाकली आणि नोव्हेंबर 2018ला ती तिच्या माहेरी राहायला निघाली. तोवर तिचं जे काही काळजी घेणं म्हणा किंवा तिला काही कष्ट होऊ नये म्हणून घरात मी बोलकरीण ठेवली, तिची केअर, फरशी, पोळ्या करत होती. भांड्याला मी डिशवॉशर घेतला होता, वॉशिंग मशीन होतं त्यामुळे तोही नव्हता. नंतर तुम्ही तो इकोवॅक्सचा रोबो घेतला होता, कारण बायकांच्या सुट्ट्या बिट्ट्या झाल्या की मग त्या अंगावर पडायचं का, तेही त्रास नको मी तेही केलं होतं. म्हणजे हिला फक्त होतं की भाजी करायची, कारण ते सुद्धा जसं मी म्हणलं की 2 वेगळे राहणीमान. आम्ही ब्राह्मण फॅमिली म्हटल्यानंतर आम्हाला तिखट बिखट मी तरी खात नाही, आमच्याकडे खात नाही कोण. ह्यांच्याकडे म्हणजे आग होते फार, जळजळ खूप हे असतो, तिखट असतो. सो मग ते कुठेतरी हे करण्यासाठी ती म्हणली नाही भाजी मीच करत आहे. म्हणलं ठीक आहे. मग त्याने मी थोडं जरा मीडियमवरनं थोडंसं स्पायसी याच्यावरती शिफ्ट झालो तिच्याबरोबर ॲडजस्ट करण्यासाठी. म्हणून त्यामुळे तिला फक्त तेवढं एकच होतं. मुलगा झाला आम्हाला 1 मार्च 2019. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण, डिलिव्हरी नंतर मुलगी आपल्या माहेरी राहते, त्या हिशोबाने म्हणले 2-4 महिने राहील, नंतर मग येईल परत. हे येईल परत म्हणता उजाडला जून 2020. 1 वर्ष. 1 वर्षाच्या वर ही तिथं राहिली.
मग ह्या दरम्यान कोविड वगैरे आला होता, लॉकडाऊन होतं आणि तेव्हा माझ्या बाबांना कोविड झाला. मुलगा इथं नव्हता, त्याच्यामुळे मग मी एकटा असं होतो की मिनिमल रिस्क झोनमध्ये होतो की माझ्यामुळे अजून कोणी इम्पॅक्ट होणार नाही. त्याच्यामुळे वडील म्हटल्यानंतर माझी जबाबदारी होती. बाकी सगळा विचार मी दिला सोडून पहिले बाबांना उचललं, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेलो. बाबा तिकडं ऑलमोस्ट 21-22 दिवस ICU मध्ये होते आणि म्हणजे पिंडीला शिवून आले होते ते की निमोनिया वगैरे इतका वाढला होता की पूर्ण काळा एक्सरे आला होता छातीचा. म्हणजे डॉक्टर म्हणले होते की जातोय, वाचण्याचे चान्सेस फार कमी होते. त्याच्याबरोबर मी कॉन्टॅक्टमध्ये आलो. ऑब्व्हियसली मला कोविड झाला, मी पण हॉस्पिटलला ॲडमिट झालो. मग त्यानंतर मी त्याच फ्लॅटमध्ये, भाड्याच्या फ्लॅटमध्ये मी डिस्चार्ज मिळाल्यानंतर गेलो. आई वडील या फ्लॅटमध्ये होते. असा आमचा खेळ खंडोबा 4-6 महिने झाला. त्याच्यामुळे मुलाला मी भेटायला जाऊ शकत नाही. लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हलिंग बंद होतं सगळं. सो या दरम्यानमध्ये फक्त व्हिडिओ कॉल एवढं एकच ऑप्शन होतं. त्याच्यावरच मी मुलाबरोबर थोडंसं इंटरॅक्शन ठेवलं. त्याचा पहिला वाढदिवस पण तेव्हा थोडंसं लॉकडाऊन रिलॅक्स झालं होतं. पहिला फेज संपला होता कोविडचा. पहिल्या वाढदिवसाला मी तिथं गेलो, पण माझं हेच म्हणलं होतं की मुलाचा पहिला वाढदिवस आहे तर आपल्या स्वतःच्या घरी करूया. तर त्याच्यावरनं परत सासूचं त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स सुरू झाला. नाही असं नाही तसं नाही. मग काही गोष्टी आता जसं उदाहरणार्थ लहान बाळांना टीट लावणं वगैरे ते मला समभाव आवडत नाही, कारण त्या आता जुन्या प्रथा झाल्यात. मला त्या आता कन्सेप्ट पटत नाही. तर मग मी तेवढं सांगायचो की अगदी सगळं चेहरा काळा भरू नका तुम्ही, ठीक आहे, टीट लावायच्या दृष्टीने एक कुठेतरी लावा किंवा कानाच्या मागे लावा. अशा क्षुल्लक गोष्टीवरनं हे सगळं सुरू झालं. त्याचं सगळं औषध पाणी झालं, हॉस्पिटलचा खर्च असेल किंवा खायला प्यायला जे काय लागतंय सगळ्या गोष्टी मी इकडनं प्रोव्हाइड करत होतो. बायको तिकडे होती तेव्हा तिलाही मी खर्चाला पैसे इथनं ट्रान्सफर करायचो. हे सगळं असताना देखील आवाच्या सव्वा डिमांड्स तेव्हापासून सुरू झाल्यात आणि हे सगळं चित्र बदललं. मुलाचा जन्म झाला, एकदम सिच्युएशनच चेंज झाली. एकदम यांचा बघायचा दृष्टिकोन बदलला. वडील आणि सासरे, ते नवरा आणि सासरे हॉस्पिटलाइज असताना म्हणजे ICU मध्ये पेशंट आहे तर एखाद्याने चौकशी केली असती. कोविडमध्ये साधी चौकशी पण धड केली नाही की आहे नाही आहे काय आहे, तेवढ्या पुरतं फक्त विचारायचं. पण आता आपल्याला एक मुलगा आहे, जस्ट जन्म झाला आहे, त्याचा एक 5-6 महिन्याच्या आतलं बाळ होतं आणि त्याच्या वडिलांना कोविड झाला आहे आणि कोविडचं तेव्हा इतकं डेथ्स वाढत होत्या. एखाद्या मुलीला किंवा बायकोला किती त्या गोष्टीचं टेन्शन आलं असतं, पण ह्यांना काही फरक पडला नाही त्या गोष्टीचा, विच वॉज सरप्रायझिंग फॉर. इग्नोर केलं मी ते पण, जाऊ दे. त्यानंतर मग जूनमध्ये जेव्हा घरी आले परत छान मलाही वाटलं की मुलगा परत घरी आला, त्याच्यावर आता वेळ वाया म्हणजे मला स्पेंड व्यवस्थित करता येतं वगैरे वगैरे. त्या दरम्यान मी जसं मगाशी म्हणलं इंट्रोडक्शनमध्ये की एक हेरिडेटरी माझ्यात प्राणीप्रेम आहे. म्हणजे आजोबा वडील आणि माझ्यामध्ये ते प्राण्यांबद्दल प्रेम आहे. सो त्याच्यामुळे मी गेली 15-16 वर्ष भटकी कुत्री, आता त्यांना कम्युनिटी शब्द वापरतो. कम्युनिटी कॅट्स आणि डॉग्स आहेत त्यांच्यासाठी मग छोटं फार काही झाले त्यांना बारीक सारीक मलमपट्टी करा किंवा औषधोपचार, काही लागले किंवा ॲक्सिडेंट झाला आहे, या सगळ्या गोष्टी हे मी करायचो. पण ते अगदी छोट्या लेवलवर. कोविडच्या लॉकडाऊन फेजमध्ये सेकंड फेज जी होती त्याच्यामध्ये हॉटेल्स आणि सगळं बंद होतं. टपऱ्या जे मेन अन्नाचं साधन होतं भटक्यांसाठी ते बंद झाले, तर मग ह्यांचं होणार काय. म्हणून मग मी त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मास्क लाव, हे लाव, ते लाव करून गव्हर्नमेंटची परमिशन घेतली, नगर परिषदची, की ॲनिमल फीडर आहे मी आणि या कामासाठी बाहेर पडणार आहे. सो दिवसातनं 2दा मी 50-60 कुत्र्यांना रोज 2 वेळचं खायला घालायला बाहेर पडायचो, स्वतःचा जीव धोक्यात टाकून. ते सगळं सुरू केलं. मग असं लक्षात आलं की माझ्यासारखेच अजून 10 लोक आहेत जे हे करतात पण आपापल्या लेवलवर. मग विचार आला की एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात करू शकतो आपण व्यवस्थित. म्हणून मग एक NGO फॉर्म करायचं असं ठरलं आणि दॅट इज हाऊ SAWO, SAW, याचा फुल फॉर्म आहे स्ट्रे ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन. याची आम्ही स्थापना केली 18 ऑगस्ट 2021ला. पुण्याचे चॅरिटी कमिशनर ऑफिस बरोबर ट्रस्ट रजिस्टर केली प्रॉपर आणि परंदवाडी सोमाटण्याला एक रेस्क्यू सेंटर आम्ही सुरू केलं. मग माझं इथं ओघ जास्ती होता. मग मुलगा
आणि बायको परत आल्यानंतर सुद्धा मी दोन्ही गोष्टी पॅरलली चालू ठेवल्या, की संध्याकाळचा वेळ मी तास अर्धा पाऊण तास कुत्र्या मांजरांना द्यायचो, बाकीचा वेळ मी ह्यांच्याबरोबर देतो. माझं कोविडमुळे वर्क फ्रॉम होम सुरू होतं, ते तसंच कंटिन्यू राहिलं. मग त्यानंतर ही आता इथं घरी आल्यानंतर रोज व्हिडिओ कॉल्स व्हायला लागले सासूचे आणि बायकोचे, जे ठीक आहे, पण ते सुद्धा एक प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असायला पाहिजे, की आपण मुलीच्या संसारात किती आपण इन्व्हॉल्व्ह व्हावं, सल्ले काय काय द्यावे, देऊ का ना देऊ, कोणाला देऊ, कधी देऊ, इम्पॉर्टंट होत्या गोष्टी. म्हणजे अगदी नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं हे कोचिंग दिलं जायचं, किंवा काय करायचं, कसं स्ट्रॅटेजी वापरून पैसे काढून घ्यायचे, प्रॉपर्टी आपल्या नावाने घेता येईल नवऱ्याकडनं, या सगळ्या गोष्टी सल्ले उपदेशन सुरू झाले. सासू सासरे, हिची बहीण, हिचा भाऊ, हे सगळे ह्याच्यामध्ये लुकटे होते, की हे संगनमताने ह्यांचं ते ठरवून सगळी गेम खेळणं चालू होतं. आता ह्याच्यामध्ये एक दिवस असं झालं की कोविड वॅक्सिन जेव्हा आपले सुरू झाले होते तेव्हा पटकन बाहेर मिळत नव्हते स्लॉट बुक करून, पण माझ्या कंपनीने वॅक्सिनचा ड्राईव्ह अरेंज केला होता फॅमिली मेंबर्स किंवा परिचितांसाठी. मी तिच्या आईचं वॅक्सिनेशन झालं नव्हतं, सो मी पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी कंपनीत वॅक्सिनेशन अरेंज केलं. 16 जून 2022 डेट पण मला आठवते. वॅक्सिनेशन करून परत त्यांना सिंहगड रोडला सोडलं. इन जनरल कारमध्ये सासू आणि जावायचं आमचं संभाषण चालू होतं. बोलल्या तुम्हाला कुठेतरी असं हिंट मिळेल की काहीतरी गडबड आहे, जसं दिसतंय तसं नाही आहे 100%. आय वॉज नॉट शुअर. सो मग त्या दिवशी रात्री मी 8-8:30ला कुत्र्यांना रोज फीडिंग करायला बाहेर जायचो. माझा ऑफिसचा आयफोन होता, आयफोनवर मी ऑडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवलं, मुद्दा ठेवून दिला फोन घरात आणि फीडिंगला निघून गेलो. त्या दिवशीच्या व्हिडिओ कॉलमध्ये बरोबर सगळं कॅप्चर झालं. त्याच्यामध्ये उघडपणे सासू मुलीला सांगते, चांगला गोल गोल डब्बा मिळाला आहे, मारून मारून सगळं काढून घे. मग मी सारंगला सांगितलंय तुझ्यासाठी गाळा म्हणजे दुकान विकत घेऊन दे. तर वास्तविक पाहता कोविडमध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी सेल्स ऑफिसेस बंद केलेली आहेत, रिमोट करतायत. तुम्ही म्हणताय की गाळा घेऊन दे, 20-25 लाखाचा गाळा येतो, तो विकत घेऊन दे. कोविड चालू आहे बरं का. आणि मग तिची धाकटी बहीण जी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते, तिचे 3-4 पिक्चर ऑलरेडी आलेले आहेत. आत्ता रिसेंटली तिचं काही व्हिडिओज आहेत जे म्युझिकल्स जे खूप जास्ती हिट झाले, ट्रेंडिंग झालेले आहेत. रियालिटी शोमध्ये पण, बिग बॉस 4मध्ये पण होती आणि 2-3 अजून पिक्चर पण केलेले आहेत. प्रसाद ओकचा एक पिक्चर शूटिंग आय थिंक रिसेंटली झालेलं आहे. ती मुंबईला अपडाऊन करायची. सो आता ह्याच्यात हे बघा की कसं प्रेझेंट केलं होतं. सासू म्हणते माझ्या बायकोला की मी तिच्यासाठी फ्लॅट बघायचं म्हणून डॅडींना सांगितलंय आणि त्यांनी सारंगला सांगितलं की तिच्यासाठी बहिणीसाठी तळेगाव फ्लॅट बघा. तर मग बायको सासूला सांगते म्हणजे की हो नाही, मी पण असं सांगणार आहे की मला यातलं काही माहिती नाही, तुम्ही तिचंच नाव पुढे करा म्हणजे तो घे. आणि हे सगळं माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये आलं. मी त्या दिवशी रात्री ऐकलं, लख सगळं समोर पिक्चर स्पष्ट झालं की ह्यांचा नक्की डाव काय चाललाय. मी तेव्हा काही भनक लागू दिली. ह्याच्यामुळे जे मला मनावरती आघात जो झाला होता ना, की विश्वास जो मी ठेवला होता त्याला इतका मोठा तडा गेला होता ना, ते जे रेकॉर्डिंग मी ऐकलं होतं यांचं. आणि असं नाही की ते पहिलं रेकॉर्डिंग होतं, याच्या अगोदर पण रेकॉर्डिंग्स आहेत माझ्याकडे जे मी ऐकले होते. पण मी इतके दिवस विषय सोडून देतो कारण फक्त मी मुलाकडे बघत होतो. कारण कुठे ना कुठेतरी आपण म्हणतो ना की एकदा चटका बसला की ताक पण फुंकर मारून पितो आपण. आधीचा डिवोर्सचा अनुभव होता, त्याच्यामुळे काय प्रिकॉशन्स घ्यायच्या, काय करायचं काय नाही करायचं हे व्यवस्थित शिकलो होतो मी त्या रफ फेजमध्ये. त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग्स माझ्याकडे होते, त्यातही भरपूरशा गोष्टी होत्या. पण केवळ लहान मुलाकडे बघून मी म्हटलं नाही ठीक आहे, आपल्याला मनाचे खेळ येते की आपण जसं विचार करू एखाद्याबद्दल तसं ते आपण तसंच दिसतं सगळं. सो म्हटलं जाऊ देत, आपण त्या गोष्टीवर विचार करायला नको असं म्हणून मग मी त्या गोष्टी इग्नोर केल्या होत्या. पण नंतरचं जे काय झालं तरी जो काही मला झटका बसला
त्याच्यातनं कसं काय रिकवर झालं हे माझं मला माहिती. कारण तेव्हा व्हायचंय काय, आम्ही वेगळ्या घरात राहायचो, आई वडील बहीण दुसऱ्या सोसायटीत. कधीही हिने सासू सासरे किंवा बहिणीला माझ्या बहिणीला कधी घरी या, राहायला या, आमच्याकडे या, जेवायला या कधीही ना. जेव्हा तिला आई बाबा घरी बोलवायचे बायकोला, तेव्हा यायची आणि लिटरली हे असं सीन असायचं, डोकं फक्त खाली मोबाईल. असं नाही की आपण सासू सासऱ्यांच्या घरी आलोय, हे आपलं घर आहे, आपण त्यांच्याशी बोलावं, काही नाही. काय कशी आहेस, हा बरी आहे, एक प्रश्न, लिमिटेड उत्तर, दॅट्स इट. त्याच्या पलीकडे मी स्वतः कधी इन्व्हॉल्व स्वतःला करून घेतलं नाही. ते घर आपलंसं मानलं नाही, माझ्या फॅमिलीला स्वतःचं मानून घेतलं नाही. पण अपेक्षा ही की मी तिच्या फॅमिलीला पूर्ण माझी फॅमिली असल्यासारखं ट्रीट करायला, जे की मी करत होतो. पण टाळी एका हाताने वाजत नाही ना. जेव्हा संसार म्हणतो, इट इज गिव्ह अँड टेक. एकतर्फी होऊन ते नाही होत संसार. सो मग असं करत करत ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर मग जसं मला यांची खेळी कळली, काय नक्की यांचं शिजवत आहे ते, मी सतर्क झालो. आणि मग ऑब्व्हियसली मला समोरून आता ते त्या बहिणीसाठी फ्लॅटची चौकशी करायला सांगायची. मग मी माझा स्टँड बदलत गेलो की आत्ता तर भाड्यानेच बघावं लागेल, तिथं आत्ता मिळत नाहीये, किंवा ही ॲड आली आहे, हा माणसाचा नंबर, हा ब्रोकरचा नंबर, ही जागा आहे, हा फोटो, कॉन्टॅक्ट करा. मी स्वतःला पिक्चरमधून बाहेर काढलं, कारण मी ऐकलं होतं की यांचा एंड गेम काय आहे. हे त्यांना जसं लक्षात आलं की अरे आपली खेळी डाव उधळलाय, की मग तेव्हापासून जो त्रास सुरू झाला मला, मानसिक छळ माझा जो सुरू झाला ना. आपण फक्त एक बाजू समाजामध्ये बघतो की बाईवरती अन्याय झाला, नो डाऊट, हुंडा घेतात वगैरे. बाईवरती अन्याय अगोदर झालेले आहेत, मे बी आताही होतात, त्याला नाही म्हणत नाही कोणी. पण किती प्रमाणावरती होतात आजकाल. तुम्हाला फक्त त्याची डार्क रियालिटी जर का बघायची असेल ना, एक दिवस काढून फक्त पुण्याच्या फॅमिली कोर्टमध्ये या आणि तिथं कुठल्याही एका कोर्टच्या बाहेर अर्धा तास फक्त थांबा. ह्याची केस, त्याची केस, त्याची केस, त्याची केस, आणि ज्या काही चर्चा होतात त्या ऐकून असं सुन्न होतं ना मन. या सगळ्या गोष्टी वाढवण्यामागचं एक मात्र कारण म्हणजे वकील. वकिलांना तुम्ही ज्यावेळी भेटता त्यावेळी समजायचं तुमचा संसार उधळला. असं 100त नाही, मी म्हणेन लाखातला एखादा वकील असेल जो जेन्युइनली प्रयत्न करतो की तुमचं रिकन्सिलिएशन व्हावं, तुमचा संसार टिकावा. पण आजकालच्या जमान्यात ते होत नाही, धंदा करून ठेवलाय वकिलांनी. सो हे सेवा सगळं चांगलं झालं प्रकरण. त्यानंतर संसार म्हणल्यानंतर नवरा बायकोमध्ये सगळ्यांच्या घरात किरकोळ मतभेद होत राहतात, खटके ओढत राहतात. पण ते आपण किती ताणावं. आणि जर का हा आपला संसार आहे, त्याच्यामध्ये नवरा बायको मध्ये काही वादविवाद होत आहेत किंवा डिस्कशन होत आहेत, हे 4 भिंतीमध्येच राहायला पाहिजे. रोज रात्री व्हिडिओ कॉल मार्फत आपल्या आईला सांगण्याची आवश्यकताच नाही आहे काही. बरं, तुम्ही नीड टू नो म्हणू आपण, किंवा जे ठीक आहे इन जनरल गोष्टी बोला तुम्ही. प्रायव्हेट गोष्टी तुम्ही कशा काय शेअर करू शकता, किंवा घरामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे, पार कपडे कुठले विकत घ्यायचे इथपासनं जर का तुम्ही हे अपेक्षा करताय की सारंगी मी म्हणेन तसंच वागायला पाहिजे, सॉरी. तुमचं जे बाईचं हक्काचं जे आहे, मी सरळ सांगायचं, तुमचं तुम्ही तुमच्या चौकटीत ठेवा. ते राजवाड्यांच्या घरामध्ये आणायचा प्रयत्नही करू नका, सक्सेस होणार नाही. शेवटी मी माझ्या आई वडिलांना पण जिकडं कुठल्याही डिसिजनमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ देत नाही, कारण हे त्यांचं आयुष्य होतं, हे यांचं आयुष्य. आता हे आमचं आयुष्य, आमचे डिसिजन्स घेण्याचा अधिकार आम्हालाच असला पाहिजे. मग ते चुकले असतील तरी आम्ही सामोरं जाऊ, चांगले असतील तरी आम्ही सामोरं जाऊ. आई वडील म्हणून तुम्ही गाईड करा ना, पण गाईडचंच काम करा, कंट्रोल करायला जाऊ नका कधीच. ह्याच्यामध्ये सगळं व्हायला लागलं, गोष्टी फार चिघळत गेल्या. मग ॲज युज्युअल या किरकिर 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 चालू राहायची. रोजची आदळआपट भांडणं झाली. मी कुत्र्याला खायला गेलो की मग फक्त खालचा वॉचमन सांगायचा आज गोंधळ झाल्यावर मला सांगायचं, ताटं फेक, बाटल्या फेक, पडद्याचे रॉड असतात ते ओढून तोडलेले दिसलेले मला,
वस्तू इकडचं तिकडे फेकलेल्या, हे घरात. आता याच्यामध्ये तुम्ही मला कसं काय ब्लेम करणार? किरकोळ काहीतरी डिसएग्रीमेंट झाली, मी माझं भांडायचं नाही म्हणून शांत. बरेचदा असं होतं की नवरा बायकोमध्ये भांडण होतं, बाई आरडाओरडा करायला सुरू करते टू गेन अटेन्शन सगळ्यांचं. पुरुष सहसा बोलत नाही, पुरुष एक्सप्रेस करत नाही या गोष्टी. असं ह्याचा अर्थ हा होत नाही की पुरुषांना काही भावना नाहीत, त्यांना इमोशन्स नाहीत, त्यांना त्रास होत नाही, ते डिप्रेशनमध्ये जात नाही. ती म्हणे ना, ज्याचं जळतं त्याला कळतं, अनुभवले पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये जानेवारी 2022 मला सारखं सर्दी व्हायची, झालं की खोकला व्हायचा, परत सर्दी परत खोकला, ही लूप चालत राहिली. एप्रिलमध्ये शेवटी मी वैतागलो, म्हणल्यावर काहीतरी असं का होतंय, गोळ्या किती वेळा येणार. मग डॉक्टर आमचे नेहमीचे होते, फॅमिली डॉक्टर, त्यांना भेटले होते. म्हणजे चेस्ट एक्सरे करून घे, कारण तुला कोविड पण झाला होता, चेस्ट एक्सरे करून घे. केला. इथं ग्रोथ दिसली काही, लिजन ग्रोथ म्हणा. तर मग ते म्हणले की हे नॉर्मल दिसत नाही. मग मी एक साक्षी डायग्नोस्टिक्स म्हणून सोमाटण्याला आहे, एक चांगले फॅमिली फ्रेंड आहेत आमचे, बिरजूभाई. सो त्यांना त्यांच्या इथं गेलो मी की काहीतरी स्कॅन करू, सिटी स्कॅन वगैरे, MRI करू. तिथं त्यांचे एक डॉक्टर होते, ते म्हणले सारं बाकी सगळं सोड, इथं काय झालंय सांग. तेव्हा माझं लक्ष गेलं की इथे मला गाठ हवी. आणि नॉर्मली अगोदर पण असं गाठ आपण मागणं तिकडं झोपलो की नसेवर नस सरते, ती 1-2 दिवसात जाते. यावेळेस ते फुगलं होतं आणि काही केलं जात नव्हतं. ते म्हणजे बाकी सगळं सोड, ह्याच्यासाठी पहिले तू पेट स्कॅन करून. तर मग मी 3 मे किंवा 4 मेला 2022 आदित्य बिर्लामध्ये अपॉइंटमेंट घेतली, पेट स्कॅन केला. आणि 6 मेला अनफॉर्च्युनेटली मला जी बातमी कोणालाही ऐकायची नसते, ती न्यूज मिळाली की मला कॅन्सर आहे. सो मला लिम्फोमा होता, इथं गाठ आली होती आणि त्याचं इन्फेक्शन सगळं वाढत 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 ते बरगडीवरती गेलं, बोनवरती. जे आधी एवढंसं इन्फेक्शन होतं, इट वॉज स्टेज 2, पण ते हाडावरती गेल्यामुळे इट बिकेम स्टेज 4 कॅन्सर. आणि तेव्हा तर मी बिर्ला हॉस्पिटलमध्ये एकटाच गेलो होतो रिपोर्ट घेऊन, कारण आई वडिलांना की बाकीच्यांना कशाला आपल्याबरोबर घेऊन जायचं वगैरे, त्यांना हॉस्पिटलची चक्रा कशाला. एकटा गेलो, तो रिपोर्ट पहिले बघितला, ते ठळक अक्षरामध्ये जे लिहिलं होतं ते बघून तर छप्परच उडालं डोक्यावरचं. एकदम एवढं आतमध्ये कल्लोळ सुरू झाला की ह्याचा अर्थ काय आहे. मग आता कॅन्सरचं तेव्हा एवढं आपल्याकडे अवेअरनेस नव्हता. साहजिक भीती वाटली. आतनं कोलॅप्स तर इमिजिएटली झालोच मी. गाडीत बसून बिर्लाच्या पार्किंगमध्ये ढसढसा रडलोय त्या दिवशी. मग मी गुगल ओपन केलं, जे आपण सगळेच करतो, ते काय लिहिलंय ह्याचं मी अर्थ समजून घेतला. माझी आत्ते बहीण एक हैदराबादला ICUमध्ये रेडिओलॉजिस्ट आहे, हो तिकडं. तिला मी तो फोटो पाठवला आणि सांगितलं असं असं आहे. तर म्हणलं ह्याचा अर्थ काय होतो. ती म्हणली की जे तू म्हणलास तेच आहे. पायाखालची आमची जमीन कोलॅप्स. मग आता ही बातमी घरच्यांना सांगू कसा, हा मोठा प्रश्न. आई वडील सिनियर सिटीजन, बहीण तिचा संसार, ती तिथं ऑक्युपाईड, तिच्या ऑलरेडी सासऱ्यांना पार्किंगचं आणि हे सगळं, त्यांच्या घरी मेडिकल चालू आहे, त्यात आपण आपली भर का घालावी. सो मग फार वेळ विचार करून मन घट्ट तयार केलं. तरी हसत गेलो, म्हणलं असं असं आहे. माझ्यापेक्षा ॲज एक्सपेक्टेड घरचे खचले. आई भलेही आजपर्यंत टिल डेट आजपर्यंत आई कधी बोलली नाही, पण मला माहिती आहे की आईला काय काय तेव्हा विचार येऊन गेले असतील. त्याच्या उलट आम्ही काय केलं, मी जेव्हा इथं तळेगावातच तेव्हा नोकरीला होती, पवना लेकला ऑफिस ट्रिप चालली आहे, आम्ही तिकडं गेलो आहे, कॅम्पिंग चाललं आहे, ओव्हरनाईट चाललं आहे, ऑफिस पार्ट्या चालल्या आहेत. तिथं कुठेही आम्ही स्वतःला रोखलं नाही की बाबा नवरा कॅन्सरची झुंज देतो. लहान मूल तुम्ही नवऱ्याच्या बरोबर ठेवून पार्ट्यांना चाललंय, ह्याच्यापेक्षा काय बोलतो.
पहिलं माझे किमो व्हायचे पुणे हॉस्पिटलला. माझे आतापर्यंत 23 किमो झाले. त्यातले 17 ABVD प्रोटोकॉल, म्हणजे आपण म्हणू की फर्स्ट लेवलचे किमो असतात, जे 15 mg ड्रग असतो. ते 23 किमो झाले, 17 झाले आणि 6 सॅल्वेज किमो झाले. 15 mg वरनं डिरेक्टली 1500 mgचा ड्रग. आणि या ह्याच्यामध्ये एकदाही माझी बायको माझ्या बरोबर ट्रीटमेंटला आली नाही. पहिल्या 2 किमोला माझी सख्खी बहीण पुणे हॉस्पिटलला आली. मला तेव्हाच ते खूप विचित्र वाटायला लागलं होतं की यार, एवढं आजारपण असताना बायको आपली कशी काय काहीच लक्ष घालत नाही. आणि बहिणींनी आजूबाजूचे पेशंट बघितले. माझं तर ठीक आहे की एक्सटर्नली काही दिसत नव्हतं. असं बायोप्सी केली ती, तिथं फक्त कट होता एवढंच, त्याच्या पलीकडे काय. पण बाजूच्या बेडवरती गळ्याला भोक पाडून पाईप टाकलेले हे पेशंट बहीण बघते. ती हळवी आहे तशी, पण ती किती नाही म्हणले तरी खालनं आतनं खचत बसली होती. आई वडिलांना मी बोलू शकत नाही. आता या परिस्थितीत माझ्या या ह्याच्यामुळे, आजारपणामुळे मी घरच्यांना का बरं या गोष्टीला सामोरं जायला लावावं. यासाठीच बायको येत नाही, मी डोकं आपटून काही उपयोग होणार नव्हता. शेवटी मग मी हा डिसिजन घेतला. मी घरच्या म्हटलं माझ्याबरोबर कोणीही यायचं नाही. आमचे ड्रायव्हर बाबांचे मला हॉस्पिटलला सोडायचे, पुणे हॉस्पिटलला. दर 2 आठवड्यांनी शनिवारी किमो असायचा. 7:30-8ला मी पुणे हॉस्पिटलला जायचो. ड्रायव्हर सोडून घरी निघून यायचे. मी एकटा तिकडे बसून माझा किमो करायचो पूर्ण. ते झालं की खाली बिलिंग डिपार्टमेंटला मीच जायचो, बिल पे करायचो, वरती यायचो, माझं सामान घ्यायचो, इंट्राकॅट काढायचो, ओला बुक करायचो, पुणे हॉस्पिटल खाली जायचो, रिक्षा किंवा ओला कॅब जे असेल त्यात बसून तळेगावला घरी निघून. आता हे असं झालं असताना मला माझं मन किती गंभीर करावं लागलं हे माझं मलाच माहिती आहे. कितीही मला आत्म त्रास होतो. म्हणजे लिटरली आपण एखादं सिमेंटचं पोतं आणलंय, पाणी टाकल्यानंतर दगड कसं होईल ना, पोटात मला दगड व्हायचा किमो चालू असताना. 4-4 दिवस कॉन्स्टिपेशन व्हायचं, पोट साफ होत नाही तर खाणार काय. मी 4-4 दिवस उपाशी. त्या औषधांमुळे, किमोमुळे तोंडाला चव नाही, काही इच्छा व्हायची नाही खायची. बरं, पथ्य पाणी एवढं, ते तर वेगळंच मॅटर होता. जे खावंसं वाटतंय डॉक्टर म्हणतो तेच खाऊ नका. आणि जे खायचं अजिबात गळ्याखाली जातच नाही ते कसं काय खाऊ. 16-17 हजार रुपयाची औषधं महिन्याला चालू होती माझी कॅन्सरची. ती अँटी कॅन्सर गोळीमुळे एवढं बॉडी पेन व्हायचं सिव्हिअर की म्हणजे पाय मी भिंतीवरती मारत बसायचो रात्रभर. एवढं असह्य वेदना व्हायच्या. पण या वेदना मला झालेल्या तिला काही दिसत नव्हत्या. ह्याच्या उलट 1 वर्षाचा पोरगा मला कितीतरी वेळा येऊन बोललेलं आहे, बाबा तू बरा कधी होणार. हे 1 वर्षाचा पोरगा येऊन सांगतोय मला, तू कधी बरा होणार. पण बायकोला त्याचं काहीच वाटलं नाही. किती म्हणजे हा जो मला मानसिक टॉर्चर झाला ह्याचं कोणी कन्सिडरच केलं नाही तेव्हा. बरं, ते झाल्यानंतर 13 मार्च 2023 मुलाचं वॅक्सिनेशन ड्यू होतं. माझा किमो जस्ट करून आलो होतो मी सॅल्वेज. मी झोपून होतो दिवसभर. मुलाला हॉस्पिटलला घेऊन जा म्हटलं, मला शक्य नाही, तू घेऊन जा. हॉस्पिटल कुठे, इथून 2 मिनिटाच्या अंतरावर. सो कोण येऊ नाही करत कशी कशी गेली होती. तिथं गेल्यानंतर घरी आहे. म्हटलं त्याचं वॅक्सिन दिलं का, नाही. म्हटलं का, माझ्याकडे पैसे नव्हते. अगं म्हटलं साधा एक मला फोन करायचा. म्हटलं अगोदर सुद्धा जेव्हा त्याचं वॅक्सिनेशन करतो आजारी पडायचा, सेवादान हॉस्पिटलला ही घेऊन जायची, QR पाठवायची, मी घरी बसून पेमेंट करायचं हॉस्पिटलचं. असं काय फरक पडणार होता ते काही कळवलं नाही. त्याच्यावरनं ॲज युजल आरडाओरडा, वरच्या पट्टीत किंचाळणं. किंचाळल्यानंतर लोकांना मोठ्या आवाजात बोलल्यानंतर असं का वाटतं की माझं म्हणणं खरं ठरतं. नाही. मग तसं जेव्हा तुम्ही ॲग्रेशनमध्ये बोलता, समोरचा ऑब्व्हियसली डिफेन्सिव्हमध्ये जातो. तो समोरचा कधीही तुमच्याशी ठीक आहे चल जाऊ दे, नॉर्मल टोनमध्ये बोलून इश्यू सॉल्व्ह करा ना. मी ते न करता आरडाओरडा करून भांडी पेक, हे पेक, ते पेक केल्यानंतर मला पण एक पुरुष म्हणा किंवा एक माणूस म्हणून सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही. अर्वाच्य भाषेत मला तू शिवीगाळ करशील, आई बहिणीवरनं शिव्या देशील, काही झालं की माझ्या घरच्यांना तू वादविवादामध्ये ओढून घ्यायचं, जेव्हा तू स्वतः त्यांना कधी घरी बोलवत नाहीयेस.
मग तू त्यांना काय इन्व्हॉल्व्ह करायचंस? ऑन द कॉन्ट्ररी तुझ्या आईचे सगळं जे रेकॉर्डिंग मी ऐकायचो तेच 4 दिवसांनी तुझ्या तोंडून मला वाक्य ऐकू यायची. मी एवढा मूर्ख नाही आहे ना की मला कळणार नाही की हे कोणी भडकवलेल्या गोष्टी आहेत. 13 मार्च 2023 तेव्हा सगळं ॲज युजल झालं. ते वडिलांना फोन केला, परत बडबड झाली, मला येऊन घेऊन जा. बरं, हे तेवढ्यावरच झालं असतं एक वेळ ठीक असतं. जो व्यक्ती कॅन्सरशी झुंज देते, मृत्यूशी, त्याला त्याच्या बायकोनी हे म्हणावं, बरं झालं तुला कॅन्सर झालाय, मर असाच. हे वाक्य बोलली, मुलाला उचललं आणि माहेरी निघून. त्या घरात मी एकटा. आता ह्यांचं जे अगोदरपासून म्हणणं होतं, डिलिव्हरीला जेव्हा गेली होती तेव्हा हिच्या आईचं म्हणणं होतं की तळेगावात राहायचं नाही, तुम्ही आपल्या घराच्या जवळ घर. का? म्हणजे मी रोज जे व्हर्च्युअली इंटरफेअर करते, फिजिकली डोक्यावर येऊन बसू शकेल विचार. मी आई वडिलांना सोडून कसं काय जाणार आहे? अनेक कायदे त्याच्यावरती किंवा सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत की हे मेंटल क्रुएलिटीचा हा पार्ट होतो की बायको नवऱ्याला सांगू शकत नाही तुझे वयोवृद्ध आई वडिलांना सोडून त्यांची जबाबदारी झटकून दुसरीकडे राहा. त्यांची काय चूक आहे? ज्या आई वडिलांनी अख्खं आयुष्य त्यांचं कॉम्प्रोमाइज करून मुलांना वाढवलंय, मोठं केलंय, शिकवलंय, सगळ्या चुका त्यांचं सगळ्या समजून घेतल्या, आनंदात सहभाग घेत, शेवटच्या वेळेला त्या व्यक्ती म्हणणं चुकीचं आहे. आई वडिलांना, माणसांना असं वाटणार नाही की आपल्या मुलांनी आता आपण म्हातारे झालोय, थकलोय, आता आपण आराम करायला पाहिजे आणि मुलांनी आपली सेवा करावी. अपेक्षा केली तर काय चुकलं याच्यात? आणि अशा याच्यात तुम्ही म्हणताय की नाही त्यांना मरायला सोड इकडे आणि पुण्याला येऊन. हे असं जेव्हा झालं, हॉस्पिटलमध्ये सासू सासरे पण कधी भेटायला आले नाही, बायको आलीच नाही, सासू सासरे आले नाही, मेहुणी आली नाही, मेहुणा आला नाही. आता हिच्या आईला जेव्हा अटॅक आला होता, अँजिओप्लास्टी झाली होती, ते सुद्धा दीनानाथ हॉस्पिटलमध्ये पैसे भरल्याशिवाय ॲडमिशन होत नाही. तिथं माझा मामा पॅनलवरती आहे. मामाशी बोलून तेव्हा फक्त ओळख होती म्हणून पैसे अरेंज झाले सुद्धा नव्हते. सासूची सर्जरी कंप्लीट झाली होती. मग तेव्हा जर का माझे वडील जर का तुमची चौकशी करतायत येऊन, तर तुम्हाला एवढं सुद्धा लाज हा शब्द वापरतो, लाज वाटली नाही की एवढं मोठा आजार असताना तुम्ही एकदाही विचारत नाहीये? पैसे लांबच राहिले, साधी चौकशी पण केली नाही तुम्ही. जेव्हाही तिकडं सोडून गेली त्याच्यानंतर मुलगा मला एक सोर्स होता, फायटिंग स्पिरिट होतं माझ्यासाठी, आणि एक त्याच्यातच अख्खं आयुष्य मला दिसत होतं. त्याच्याकडे बघून मी स्वतःला हे केलं की धीर नाही, सारं तुला स्वतःसाठी किंवा हिच्यासाठी जगायचं नाही, ह्याच्यासाठी तुला फाईट करायचीच आहे. हे तेव्हापासून लहानपणापासून एवढे मी अप्स अँड डाऊन्स बघितले, म्हणजे असं आयुष्यात काही राहिलं नाही जे मी बघितलं नाही. या सगळ्या ह्याच्यातनं मी एवढा पळून निघालोय. त्याच्यामुळे मग मी फायटर स्पिरिट झालं माझं की मी गिव्हअप करणार नाही, किती संकट येऊ दे मी सामोरं जाणार. हसत खेळत सगळ्याला सामोरं गेलो. मुलालाही तिकडं घेऊन गेली. मुलगा पक्षी रडलाय तेव्हा की मला जायचं नाही बाबा, तुझ्याकडेच राहायचंय. हे बोलत असतानाही या बाईला काही वाटलं नाही, सासऱ्याला काही वाटलं नाही, उचलून पुण्याला घेऊन गेलो. त्यानंतर 3 महिने मुलाशी मला बोलू दिलं नाही. ह्याच्या उलट मी प्रयत्न जेव्हा करायचो, कम्युनिकेशन करायचा, तेव्हापासून मला खोट्या केस फाईल करायच्या धमक्या द्यायला सुरुवात झाली. ॲट्रॉसिटी लावू, डोमेस्टिक व्हायलन्सचे गुन्हे दाखल करू, तुझ्याकडनं ॲलिमनी घेऊ, मेंटेनन्स तुला भरावा लागेल, कसा भरत नाही बघतो. हे सगळं संभाषण आहे. या सगळ्या स्ट्रेसमुळे मला 1 नाही 2 नाही 3 हार्ट अटॅक आले. हे झालं मे आणि जूनमध्ये. मार्चमध्ये गेली, मे आणि जूनमध्ये मला 3 हार्ट अटॅक आले. शेवटचा अटॅक एवढा सिव्हिअर होता तो, म्हणजे एक ट्रॉप्टी नावाची टेस्ट असते जी नॉर्मल, इफ आय एम नॉट रॉंग 0.10 पर्यंतची नॉर्मल रेंज आहे. ट्रॉप्टीची माझी टेस्ट झाली 53.4. एवढा मॅसिव्ह अटॅक होता तो. पण केवळ मला एकतर किमोथेरपीमुळे ड्रग्स जे चालू होते, स्टेरॉइड्स चालू होते, शुगर शूट झाली होती, मला डायबेटीस होता, त्याच्यामुळे इट वॉज पेनलेस अटॅक. त्रास तसा झाला नाही, पण तिथून सगळं असं नसा खेचला गेलेला मला 3 वेळा जाणवलं. 3ऱ्या वेळा मी जमिनीवर झोपलो होतो लिटरली आईच्या. मग बहिणीला बोलवलं, हॉस्पिटलला घेऊन गेलोय पवनाला. तिथे ECG कार्डिओ पुढी केला, तिथं नॉर्मल आलं. पण डॉक्टर म्हणले एवढा त्रास झालाय तर मग ट्रॉप्टी कर. त्याचा रिपोर्ट 2 तासांनी आला. रिपोर्ट बघितल्यानंतर डायरेक्ट मला बिर्ला ICU मध्ये शिफ्ट केलं. तिथं
तिथं दुसऱ्या दिवशी डॉक्टर सेठींनी परत 2D केला, त्याच्यात क्लिअर कट दिसलं अटॅक आलेला आहे. अँजिओग्राफीला इमिडिएटली त्या दिवशी घेतलं. मेन आर्टरीला 95% ब्लॉकेज, तिथं सुद्धा बायको नाही, बहीण होती. मी ते डोळ्यांनी बघतोय स्क्रीनवरती काय चाललंय कसं चाललंय. लोकल अॅनेस्थेशिया होता. मग मला डॉक्टरांनी सांगितलं की असं असं आहे. तर मग बहिणीला विचारलं, बहीण म्हणली 95% ब्लॉकेज आहे, जे होईल तर होईल. आता तिने डॉक्टरनी मला विचारलं की काय करायचं. म्हटलं सर तुमच्या हातात. म्हटलं जगलो नाही जगलो सोडून द्या विषय, डू इट. सर्जरी झाली, मला एक स्टेंट टाकला, त्याच्यानंतर मी घरी आलो. अटॅक यायचं अजून एक कारण काय होतं, 23 किमो झाल्या, त्याच्यानंतर बरगडीवरचं इन्फेक्शन कमी झालं नव्हतं. मग त्याच्यासाठी माझे झाले 25 रेडिएशन. ते रेडिएशन झाले म्हणजे इथंच रिपवरती होतं, हार्टच्या एक्झॅक्टली बाजूला होतं. त्याच्यामुळे डॉक्टर तेव्हाच म्हणले होते किमोनी तर डॅमेज झालेलंच आहे, रेडिएशनने पण त्रास व्हायची शक्यता जास्त. तेच सो या सगळ्या स्ट्रेसमुळे ते रेडिएशन झालं, किमो झाले, 3 अटॅक झाले, अँजिओप्लास्टी झाली. एवढं करून मी परत लढेंगे, बस बचेंगे और लढेंगे एवढं एक समोर ठेवून पुढे सुरू केलं आयुष्यभर. या दरम्यान आता मार्च 2023 मध्ये तू एवढं मला वाईट बोलून घर सोडून निघून गेले. जी बाई एवढं बोलते की मला राहायचंच नाही तुझ्या बरोबर आणि मर तू तिकडं, हे बोलतीये. आणि डिसेंबर 2023ला बायको, मुलगा आणि मी 10 दिवस बँगलोरला फिरायला गेलो. हाऊ इज इट पॉसिबल? कारण ह्याचा एकच अर्थ होतो की जबाबदारी मला काही घ्यायची नाही, लेजर लाईफ पाहिजे. आजार पण मला तुझं काही करायचं नाही, पण फिरायला मला घ्यायचं. 10 दिवस तिकडं राहून आलो आम्ही. माझा भाऊ तिकडं नोकरीला होता, तो त्याची बायको, आम्ही त्यांच्या घरीच 10 दिवस राहिलो. छान फिरलो बिरलो सगळं. मुलगा एकदम खुश झाला. घरी आलो की परत पुण्याला निघून गेलो. मुलगा तळेगाव. आता ह्याच्यामध्ये सुद्धा मीला अनेकदा रिक्वेस्ट केली होती, हिच्या घरच्यांना रिक्वेस्ट केली होती की जे झालं ते सोडा, मुलाकडे तरी किमान बघा आणि परत पाठवा हिला मुलाबरोबर राहायला. ऐकायला तयार नाही. मग हिचं म्हणणं होतं की ज्या घरात एवढी भांडणं झाली आहेत तिथं आपण कसं काय करायचं, चल समजू शकतो. एवढ्यासाठी मग मला नवीन घर घ्यायला प्रेशराईज केलं. ते सुद्धा कुठे घ्यायचं त्यांना वाकडला का, तर मुलगी तेव्हा ह्याला होती, हिंजवडी कंपनीत होती. सो तिथं आजूबाजूलाच बघ, म्हणजे तिला सोपं पडेल. तुला काय होते मला घेणं देणं नाही, तिची सोय बघ पाहिजे. आता हिंजवडी सारख्या ठिकाणी 1 RK सुद्धा घ्यायचं म्हटलं तरी 30-40 लाखाच्या खाली येतोय का बरं मी तेवढं घेऊ. मी तळेगावात घर बघायला लागलो. ठीक आहे म्हणलं. मग एक जागा बघितली. मग ते मी तिला मेसेज केला, बाई हा फ्लॅट बघतोय सध्या, अंडर कन्स्ट्रक्शन आहे, एकदा तू बघ, आवडला तर आपण फायनल करू. मेसेज केला, जिथं मला राहायचं नाही ती जागा मी बघायला का येऊ. ठीक आहे. मी माझ्या सासऱ्याला मेसेज केला, त्यांना सांगितलं अशी जागा. सासू सासरे, जी बहीण फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती आणि माझा मुलगा तेव्हा ह्यांच्या घरी होता. हे चौघही आले, घर बघितलं, त्यांना ते आवडलं. त्याच्यानंतर त्यांनी घर फायनल करायचं ठरवलं. जिथं राहायचं नाही मी तिथं जागा पण बघायला येणार नाही हे स्टेटमेंट देणाऱ्यासाठी माझा सासरा म्हणतोय ते घर आहे ना ते तिच्या नावाने करा, म्हणजे तिला बरं वाटेल. इथं गेम कळ. म्हटलं नाही, माझं उद्या काही बरं वाईट झालं, आमचा संसार चांगला असेल, सगळं हिला वाईट पण मिळणारच आहे आणि हिच्यानंतर मुलाला मिळणार आहे. नाही, हे एवढं छोटं आहे की तिचं आधार कार्ड किंवा आयडेंटिटी जी आहे, तिचं आडनाव माहेरचं. मी कितीतरी वेळा म्हटलं, ड्रायव्हिंग लायसन्स तळेगावला मी ड्रायव्हिंग स्कूलला घातलं, त्याची फी मी भरली, लायसन्स मी काढून दिला. लायसन्सवर तरी म्हणलं तू राजवाड्याला लाव, तुझी आयडेंटिटी क्रिएट कर नाही काहीतरी. नाही, मला नाही करायचं. युअर विश. मग जेव्हा हे सगळं झालं तेव्हा म्हटलं की मग मी हिचं नाव तर करणार नाही. मी एक वेळ मी मुलाला सेकंड ओनर ठेवेन, पण तो मायनर. मग सासरे म्हणतात नाही मायनरचं कसं काय करणार, हिचं करा. मायनर असेल तर गार्डियन मी माझ्या आईला किंवा बहिणीला तरी, तुम्हाला करणार नाही म्हटलं मी. ते झालं. मग त्यानंतर मुलाचं आधार कार्ड करायचं होतं. मग तेव्हा माझा ॲड्रेस प्रूफ पाहिजे होतं, ते मी जाऊन केलं. मग नंतर फोन येतो की हिचं पण आधार कार्ड आपण अपडेट करू, तिचं पण आडनाव आणि पत्ता बदलून घेऊ. कारण ही परत सगळी प्रिपरेशन होती. उद्या सारंग मेला तर मग ते घर आपल्या नावावरती होत नाहीये बाय डिफॉल्ट. मग त्याच्यासाठी मला परत रजिस्ट्रीचे पैसे भरा, ट्रान्सफर फी भरा, 5-6 लाख खर्च करा, मग ती प्रॉपर्टी मला मिळेल. हे सगळं
म्हणजे कारस्थानाचं सुरू होतं मागे, त्याच्यामुळे मग तिचं आधार कार्ड पत्ता आणि आडनाव चेंज करून घ्यायचं होतं. म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट व्हायची. म्हणलं मॅरेज सर्टिफिकेट माझ्याकडे नाहीच, करा म्हणलं आता काय करते. केलं नाही मी, मुलाचं मी करून घेतलं. त्यानंतर त्याला मी परत तळेगावला पाठवलं राहायला. माझी किमो चालू असताना त्या लहान मुलाचं, तो तेव्हा ज्युनियर KG मध्ये होतो, पोद्दार इंटरनॅशनल, पोद्दार जम्बो किड्स. त्याला सकाळी उठवण्यापासनं त्याचं शिशू, दूध पाजणं, ब्रश करणं, त्याला आंघोळ घालणे, कपडे, डबा आणि शाळेत सोडणं, हे सगळं मी करत होतो. कारण तो माझ्याबरोबर एकटा होता त्या फ्लॅटमध्ये. हे सगळं केलं. त्याच्यानंतर मग ही परत असं नाही की मुलगा तिकडे आहे तर आपण एखाद्या आईला मुलाला भेटायला अपॉइंटमेंटची गरज लागत नाही, कारणं द्यावी लागत नाही. मग माझे नोकरीचे, मला इथून यायला पब्लिक ट्रान्सपोर्टच नाही आहे किंवा मग मी अपडाऊन करू शकत नाही. आता मॅडम, पुणे ते मुंबई रोज अपडाऊन करणारी लोक हजारांनी आहेत. आयुष्य आराम करायचं आहे, लॅविश लाईफ. आपल्या आईला आपल्या मुलाला भेटण्यासाठी तुम्हाला कारणं काढावी लागतात. येऊ शकत नाही तू. ते पोरग रोज रात्री रडलेले माझ्या खांद्यावरती बसून, रात्री झोपायचं नाही. जेव्हा तो पुण्याला होता तेव्हा मी शनिवारीवर त्याला घेऊन यायचो. किमो चालू असताना शनिवारी जायचो, घेऊन यायचो, रविवारी परत सोडायचो. कारण तेव्हा तिने त्याला पुण्याच्या शाळेत भरलं होतं, ऍडमिशन घेतली जाधवरला. त्याची फी पण मीच भरली. रात्री आता या सगळ्या प्रकरणात मुलाची किती हेळसाण झाली आहे. मुलाला काय कळतं ह्याच्यातलं? आपले आजी आजोबा, आईकडचे आई वडील कसे वागतायत, आपल्या बाबांना कसा त्रास देत आहेत, काय त्या कोवळ्या मनाला कळतंय. त्याला जेव्हा इथं आणायचो तो रात्री झोपत नव्हता. कारण माहितीये का? हे माहिती होतं की आज शनिवार आहे, रात्री झोपलो, सकाळी उठल्यानंतर रविवार असणार आणि बाबा आपल्याला रविवारी पुण्याला सोडणार आहे, म्हणून मला झोपायचंच नाही. किती मला इतकं रडू यायचं, पण मला त्याच्यासमोर रडता येत नव्हतं. कसं बसं तरी झोपल्यानंतर मी दुसऱ्या खोलीत जाऊन ढसढसा रडलेलो आहे रात्रीचा. तो तिथं कळवळून मला, बाबा पुण्याला जायचं नाहीये, मला पुण्याला जायचं नाहीये. म्हणलं अरे ठीक आहे, आई तिथं आहे, आई पण हवी की नाही आपल्याला. मी त्याची समजूत घालतोय, ह्यांना काहीच नाही त्या गोष्टीचं. एवढं असताना मग तेव्हा मी जे ठरवलं की बाकी काहीही झालं तरी मी ह्याच्यासाठी लढणं थांबवणार नाही, मी गिव्हअप करणार नाही. हे लोक नालायक जर का असतील, त्यात ते मुलाची काय चूक आहे? आणि उद्या आमचा संसार राहिला काय आणि नाही राहिला काय त्याचा काही फरक पडत नाही. ह्याच्यामध्ये एकच आउटकम राहणार आहे, ओन्ली वन पार्टी जी हरणार आहे, आणि ती म्हणजे मी किंवा बायको नाही, मुलगा आहे आमचा. मुलगा हरणार आहे. या सगळ्या प्रकारामध्ये फक्त मुलंच अशी असतात जे कॉमन फॅक्टर आहे आणि गॅरंटीड मुलंच हरतात. काय नवरा बायको हरत किंवा जिंकत नाही, मुलं हरतात फक्त. आता असं असताना मला हे सगळं जे डिसेंबरमध्ये फिरून झाल्यानंतर सप्टेंबर 2024 मे 2024 मध्ये वकिलाची नोटीस आली. त्याच्यामध्ये वाटेल ते आरोप केलेले की तुम्हाला असं केलं, तसं केलं, छळलं, अमकं केलं, मग मला हेळसाण झाली, मला 3 दिवस उपाशी ठेवलं घरी, मला बंद करून तू फिरायला जायचास. कुठेही हे उल्लेख नाही की साला हा मरायला टेकला होता माणूस, हा एकटा फाईट करतोय, मी आजारपणात लक्ष दिलं नाही, हे कधी डिस्क्लोज केलं नाही वकिलाच्या नोटीसमध्ये. आणि लाजिरवाणी गोष्ट ही आहे, जी NGO चालवतोय मी, लोकांनी ह्याच्यामध्ये ओढून घेतलंय. महिन्याला सारंगला वकिलाच्या नोटीसमध्ये स्टेटमेंट आहे, दर महिन्याला लाखोंचं उत्पन्न NGO मधनं मिळतंय. हे एस्टॅब्लिश करायला की कसा पैसा येतो याचा. तिथं महिन्याला लाखोचं उत्पन्न दिलं. फॅमिली कोर्टात केस फाईल केली. त्याच्यामध्ये मला जातीवाचक म्हणजे मी शेड्यूल कास्ट आहे म्हणून मला शिवीगाळ केली, मला जातीवरनं हिणावलं, मला मारहाण केली. सगळं अटेम्प्ट होता की ॲट्रॉसिटी काही करून बसावी. ॲट्रॉसिटी आता कायदा बदललाय, पण एवढा सोप्पा नाही आहे. आधी म्हणजे अरेस्टच व्हायची, त्यांचा उद्देश होता याला जेलमध्ये टाकायचा. त्याच्यासाठी तो ॲट्रॉसिटीचा त्यांनी हात घातला. डोमेस्टिक व्हायलन्सचे सगळे सेक्शन ॲड केले त्याच्यात, जे डोक्यात येईल ते सगळं टाकलं. आता ह्याच्यामध्ये 498 बाय डिफॉल्ट आलं. हे फॅमिली पॅकेजेस सगळ्यांनी ऍड केले. आता ही नोटीस सप्टेंबरमध्ये आली, मे मध्ये आली. त्याच्यानंतर सुद्धा मी अनेकदा तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला की बाई कुठे तू वकिलांच्या नादी लागतेस, वकील फक्त लुटायला बसले,
जे जुळणारे परत ते फिसकटेल सगळं कायमस्वरूपी. विचार कर एकदा. नाही, ॲरोगन्स. सासूचं म्हणणे नाही नाही आपल्याला धडा शिकवायचाच. हे सगळं झाल्यानंतर मग मी नांदायला येण्याची नोटीस म्हणा किंवा तिच्या लिगल नोटीसला मी रिप्लाय दिला. त्याच्यानंतर मी सेक्शन 9ची केस वडगाव कोर्टात फाईल केली की मला संसार टिकवायचा आहे, तू कशी राहा, मला मुलासाठी संसार हवा आहे, त्याची चूक नाही याच्यामध्ये. म्हणून मी बोंबलत तिथं सेक्शन 9ची केस फाईल केली. तोवर ह्यांनी काय करावं, त्यांनी 498 टाकलं. हे सुद्धा कधी, जेव्हा हे जे मी मगाशी म्हटलं ना की माझ्याकडे ह्यांचे सगळे ऑडिओ रेकॉर्डिंग होते, जसं जसं ह्यांचं मला छळण्याचा त्रास सुरू झाला, वारंवार जी पैशाची मागणी सुरू झाली. मागणी ही होती की 50 लाख रुपये एक रकमी दे आणि दर महिन्याला 1 लाख रुपये मला म्हणजे बायकोला मेंटेनन्स म्हणून दे, अरे बाप. तर तुला ह्याच्यातनं मोकळं करते. ह्याच्यात हे पण यांना वाटलं नाही की कॅन्सरचा पेशंट आहे, अटॅक्स येऊन गेलेले, आपण ह्याच्यावरती ह्याला आपण स्वतः सोडून गेलेले. कायदा हे सांगतं डिझर्ट जर का बायकोनी स्वतः केले तर ती मेंटेनन्सला तिचा अधिकार राहत नाही. तुम्ही ते करून दिल्या. बरं, हे मला सिद्ध करायची आवश्यकता नाही. ह्यांनी स्वतः ऍप्लिकेशनला दिलंय कोर्टात की मी घर सोडून निघून गेले. अजून काय पाहिजे तुम्हाला? हे सगळं चालू असताना मग जेव्हा मला कळलं की हे असं असं वाढत चाललंय, मी जुलै 2024 मध्ये तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता की हे असं असं होतंय, मला ब्लॅकमेल करून माझ्याकडनं खंडणी मागायचा प्रकार यांचा सगळा सुरू आहे, ह्याच्यावरती तुम्ही इंटरव्ह्यू करा, कारण ह्याच्यामुळे माझी तब्येत अजून खराब होते. कारण कॅन्सरचं एक मात्र मोठं कारण होतं मेंटल स्ट्रेस, तोच परत हे वाढवत आहेत, मुलापासून वेगळं करतायत. मला एक आधार होता तोच तुम्ही काढून घेता. मॅडम अजून केस केली नाहीये ना, करतील तेव्हा बघू. कारण पुरुष गेला होता ना कंप्लेंट करायला, हेच बाई गेली असती तर ताबडतोब उचलून जेलमध्ये टाकलं असतं. हा जो तुझा भाव करतात ना, हे चुकीचं आहे. एकीकडे तुम्ही म्हणायचं की जेंडर इक्वॅलिटी, समान करा ना मग सगळं. मग तुम्ही का पुरुषांची बाजू ऐकून घेत नाहीये? पुरुषांना त्रास कमी होतात का? मी आता माझा अनुभव तो सांगितलाय, मला काही कमी वेदना झाल्या एवढं. जर का मी असं नाही की मी रिकाम आहे, तर मी माझं सिटी स्कॅन रिपोर्ट घेऊन गेलोय, अँजिओप्लास्टी झाल्याचा रिपोर्ट घेऊन गेलोय, महिन्याचं 16,000 मेडिकल बिलं घेऊन गेलोय, तरीही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. म्हणजे सरांना सहानुभूती दाखवली नाही त्यांच्या वाईफनी फर्स्ट, नंतर त्यांच्या सासू सासऱ्यांनी दुसरी, तिसरं पोलीस. म्हणजे जो सिस्टम आहे, सिस्टमनी सुद्धा पीडित केलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा त्यांना 4 स्टेज कॅन्सर, 3 आपले कॅन्सर अटॅक्स येऊन गेलेले आहेत, आणि सिस्टम पण आणि सासू सासरे पण आणि बायको पण, आणि कसलाही त्यांना कुणीही म्हणजे सहानुभूती, मानसिक सुद्धा आधार दिला नाही, सहानुभूती सुद्धा दाखवली नाही. म्हणजे या टाइमला तर कोणी कुत्र्या मांजराला सुद्धा सहानुभूती दाखवली असते. म्हणजे पिळण्याचं काम, अजून पैसे काढून घेण्याचं कामच चालू आहे, आणि याच्यामुळे त्यांना अजून त्यांचा त्रास वाढत गेला, आजार वाढत गेला. सर मग पुढे काय झालं? आता ह्याच्यामध्ये जसं पोलिसांनी ह्याचं काही ऍक्शन घेतली नाही, तरी उजाडला नोव्हेंबर. मी 4-5 महिने पोलिसांना वेळ दिला होता की बाबा भरोसा सेलमध्ये पाठवतील की रिकन्सिलिएशन होईल किंवा समज देतील जरा हिच्या घरच्यांना. काही केलं नाही. असेल म्हणजे एक महिलांसाठीचा एक बनवलेलं एक डिपार्टमेंट आहे म्हणून आपण पोलिसांचं, ते ह्याच्यासाठी असतं काउन्सिलिंग, की बायकांचं म्हणणं तिकडं ऐकलं जाईल, त्यांच्या व्यथा, ऍक्च्युअल ज्यांना व्यथा आहे, त्रास आहे, ज्यांना टॉर्चर केलं जातंय, त्यांच्यासाठी तो भरोसा सेल आहे की त्यांना त्यात न्याय मागता येईल. सो ते काही यांनी केलं नाही. मग त्याच्यामुळे मग मी हे सगळं कुठे ना कुठेतरी आता प्रमाणाच्या बाहेर चाललं होतं. मला एक वेळ अशी पण येऊन गेलेली आहे की का मी एवढं झगडतोय, कोणासाठी झगडतोय, मुलाला सुद्धा भेटू देत नसेल तर आयुष्य करायचं काय? म्हणजे मी त्या सुसायडल ह्याच्यापर्यंत जाऊन परत आलेलो केवळ पोराकडे बघून, की नाही त्याच्यात उद्या मी जीव देऊन माझा त्रास कमी करेल, पण माझ्या पाठीमागे माझे आई, वडील, बहीण, मुलगा, ह्यांना काय करणार? ह्यांची चूक काय त्याच्यामध्ये? त्यांना समाजाला जे तोंड द्यावं लागेल, 50 लोक येतो, काय झालं, कसं झालं, हे जे टॉर्चर होतं ते प्रमाणाच्या बाहेर, ते शब्दात कोणी मांडू शकत नाही. त्या आईला काय वाटेल जर का सुसाईड केली मुलांनी, हार मानली पोरांनी, जो सगळ्या गोष्टींना आतापर्यंत खंबीरपणे उभा राहून सामोरं जातोय,
त्यांनी एवढं गिवअप केलं. त्यांच्याकडे बघून मी कितीतरी वेळा असं विचार डोक्यात येऊन जायचे, पण म्हणलं नाही सारंग हे चुकीचं आहे. माझ्या दृष्टीने मी स्वतःला समजून घेतली आत्महत्या करणं म्हणजे हे कायरतेचं लक्षण आहे, की तुम्ही परिस्थितीला सामोरं जाऊ शकत नाहीये. पण हे जरी असेल की कायरतेचं आपण म्हणतोय, पण ते करणं सुद्धा एवढं सोपं नाहीये, कोणालाही जमत नाही. ते गट्स लागतात त्याच्यासाठी. भल्या भल्यांची हवा टाईट होते विचार करून देखील. पण असं असताना देखील जर का मी आई वडील मुलाकडे बघून बहिणीकडे बघून जर का या गोष्टी स्वतःला खंबीर ठेवून पुढे जात होतो, त्याच्यामध्ये मुलगा तिथं होता, त्याचं प्याद म्हणून वापर सुरू केलाय. भेटू द्यायचं नाही, बोलू द्यायचं नाही. मग जर का तुला भेटायचं असेल ना, पैसा सोड तर मुलाला भेटू दे. ह्याच्यासाठी मग जेव्हा पुण्याच्या फॅमिली कोर्टमध्ये केस सुरू झाली, मी कस्टडियन गार्डियनचा जो ॲक्ट आहे त्याच्याप्रमाणे मी व्हिजिटेशन राईट्स मागितले. पहिले काउन्सिलिंगला पाठवलं, काउन्सिलरला एक्सप्लेन केलं. काउन्सिलरलाही या गोष्टी 2 मिनिटात कळल्या चूक कुठे होती. त्यांनी मला एवढंही सांगितलं की सारंग आता तुमचं बोलून झालंय, आता मला पूजाशी काय बोलायचंय. सो काउन्सिलरशी जेव्हा डिस्कशन झालं, काउन्सिलरनी ओळखलं की चूक कोणाची होती. तर ते म्हणले की तुम्ही आता बाहेर बसा, मला हिच्याशी बोलायचंय. हे मी तुमच्या समोर बोलायचं नाही असं काही नाहीये, पण मी जे हिच्याशी बोलणार आहे ते मे बी हिला आवडणार नाही, कारण मी ते तुमच्या समोर सांगते. याचा अर्थ काय की मॅडमनी पण ओळखलं होतं की प्रॉब्लेम कुठे. सो मग मी बाहेर आलो, काउन्सिलरनी सांगितलं. त्याच्यानंतर मग हिच्या सजेशन प्रमाणे हिच्या मतानुसार व्हिजिटिंग ऑर्डर पास झाली, ज्याच्यामध्ये ऑल्टरनेट डे 8 ते 9 रात्री व्हिडिओ कॉल मला करायची परवानगी मिळाली. आणि ऑल्टरनेट सॅटर्डेला मी पुण्याच्या ह्यांच्या राहत्या घरावरनं मुलाला पिकअप करायचं, तळेगावला घेऊन यायचं, रविवारी रात्री 9 वाजता तिथे जाऊन सोडायचं. हे कोर्टाची ऑर्डर पहिले 2-4 वेळा फॉलो केली. त्याच्यानंतर जसं कळलं की बाबा हा असंच पुढे खेचतोय, म्हणजे हा पैसे तर काही देत नाही पण ही इज फायटिंग बॅक, मग परत कोर्ट ऑर्डर फॉलो न केली झालं. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मी त्याच्यावरती दुसरी ॲप्लिकेशन टाकली. त्याच्यावरती ह्यांनी काय उलटा से दिला की मुलगा घरी परत माझ्या आईकडे गेल्यानंतर घाबरून रडायचा, म्हणजे बाबा मला असं सांगते की आईला जेलमध्ये टाक, किंवा तुझे आजी आजोबा इकडचे चांगले आहेत, तिकडचे आजी आजोबा वाईट आहेत, आणि त्याच्यामुळे तुझ्या आईला खूप त्रास दिला जातोय, तर तू जाऊ नकोस तिथे. हे मुलाला सांगण्यात आलं. असं कोर्टामध्ये मी सांगितलं की या कारणामुळे त्याला तिथं पाठवणार नाही. हो, ॲप्लिकेशन दिली. पण तिथे आता यांनी काय नमूद करावं की त्याच्यामुळे त्याला व्हिडिओ कॉलचा उल्लेख केला नाही, पण तळेगावला जे घेऊन जायचं होतं ना ते आम्ही अलाव करणार नाही. उलट ऑल्टरनेट वीकेंडला कोर्ट प्रिमायसेसमध्ये 15 दिवसांनी कोर्ट प्रिमायसेसमध्ये भेटायची परवानगी. आता तिथं मुलाला कोर्टात आणणं वॉज ओके. त्याला मी ऑब्व्हियसली चॅलेंज केलं कोर्टाला, पण ते दिसलं. जज साहेबांनी पण ऑर्डर पास केली की तुझे ॲलिगेशन्समध्ये काही तथ्य नाही आहे आणि कोर्टाला कुठलंही असं ठोस कारण दिसत नाही जे एलिएनेट करावं मुलगा आणि वडिलांना. त्याच्यामुळे जी आधी ऑर्डर पास होती तीच इन इफेक्ट राहील आणि तीच फॉलो व्हायला पाहिजे. याचा अर्थ काय, ऑल्टरनेट डे व्हिडिओ कॉल, ऑल्टरनेट वीकेंड तळेगावला. ह्याला किती दिवस गेले? हे जून 29 का 26 जून 2024 ला पहिली ऑर्डर होती. त्याच्यानंतर दुसरी ऑर्डर जून 2025 ला ऑर्डर होती ती. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये दुसरी ऑर्डर कोर्टाने इश्यू केली की पहिलीच ऑर्डर फॉलो करायची. या 7 महिन्यात तुम्ही मुलाला भेटला नाही? तेव्हा 8 महिन्याचा गॅप होता, मला तोंड पण बघू दिलं नाही मुलाचं. त्याच्यानंतर फेब्रुवारी तळेगावला आला, खुश होता पोरगा. आता ह्याच्यामध्ये पहिल्या ऑर्डरच्या नंतर जे काही तो 3-4 वेळा यायचा ना, तेव्हा पोपट बोलला सगळं की तिथे घरी बाबा तुझ्याबद्दल काय बोलतात. मला विचारायची गरजच पडली नाही, कारण त्याचं माझं बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग होतं की जो मुलगा आपल्या वडिलांना 6 महिने भेटला नाही, त्याचं वय किती होतं, 2 आणि 3 वर्ष तेव्हा, त्यालाही स्वतःच्या बापाबद्दल एवढं
ओढ होती की तो म्हणला मला तुझ्या इथंच राहायचंय. हे कॉल जे काही आमचं बोलणं झालं नाही हे सुद्धा फोनवरती रेकॉर्ड आहे माझ्याकडे, की कारण मला माहिती होतं की यांचं पुढे काय स्ट्रॅटेजी असणार आहे. सो मुलाला प्यादं म्हणून जे वापरायचं गलिच्छ करतात ना आजकाल कोर्टामध्ये, ते होऊ नये ह्याच्यासाठी मी ते रेकॉर्डिंग ठेवलं होतं. त्याच्यात तो तेच सांगतोय की माऊ म्हणजे हिची बहीण म्हणली की तुझा बाप भिकारी आहे. तर कुठला मुलगा आपल्या वडिलांबद्दल भिकारी भिकारडा हे शब्द वापरलो का वापरेल? मग तुझ्या बापाला जेलमध्येच टाकणार आहोत, त्याच्याकडनं सगळे पैसे काढून घेणार आहोत, हे मुलाची वाक्य ऑन रेकॉर्ड आहे माझ्याकडे. हे असं असताना मुलगा जेव्हा परत तिथं गेला त्याच्यानंतर मग परत ती ऑर्डर फॉलो करणं बंद झाली, कारण ह्यांना परत कळलं की अरे आता पैसे देत नाही अजून. ह्याच्या दरम्यान मी वडगाव कोर्टामध्ये क्रिमिनल केस फाईल केली, कॉन्स्पिरेसी आणि एक्स्टॉर्शनची. आता पहिली सेक्शन 9ची जी केस होती ती सिव्हिल होती आणि ह्यांनी मग सेशन्स कोर्टमध्ये ॲप्लिकेशन दिली की एकाच ठिकाणी दोन्ही केस चालू आहे म्हणून ट्रान्सफर करा. जी ट्रान्सफर होणार होती मला माहिती आहे, विच इज फेअर, ती ट्रान्सफर झाली वडगाव कोर्टातून पुणे कोर्टात. मी फाईल केली क्रिमिनल केस, कॉन्स्पिरेसी आणि एक्स्टॉर्शन. माझ्याकडे जे रेकॉर्डिंग होते त्याच्या बेसिस होते आणि ते होते आता ऑफिसच्या फोनवरती. आता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा म्हणून अनेक इंस्टाग्रामवर चांगले लॉयर्स आहेत ज्यांचं फॉलो करतो मी, किंवा पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन मधनं जे काही डिस्कशन्स होतात, संकेत दाभाडे जे आहेत ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. सो ते त्यांचा अनुभव जे काही सांगतात, प्रत्येक जण तिकडं जो आहे या आगीतनं निघाले. त्याच्यामुळे प्रत्येकाला पर्सनल एक्सपिरियन्स तो आहे किंवा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करून ते सांगतात की बाबा माझ्या आयुष्यात असं झालंय, तुम्ही हे करू नका किंवा हे करा. सो त्याच्यामुळे त्यांचं जे काही मार्गदर्शन मिळालं त्याच्यामुळे अनेक अशा गोष्टी घडत गेल्या की मग दीपिका भारद्वाज ज्या मॅडम आहेत, सो त्यांचाही मला रेफरन्स मिळाला, त्यांच्या ग्रुपमध्ये माझं बोलणं झालं. मग त्यांच्यासुद्धा काय म्हणतात मार्गदर्शन जे काही मिळालं किंवा जे काही माझा मी अभ्यास केला त्याच्या बेसिसवरती मी ती क्रिमिनल केस टाकली. आणि आता आजकालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही नुसतं व्हॉट्सअपवर काही मेसेज कोर्टात नाही चालत, IT ॲक्ट आहे त्याच्यामध्ये, एव्हिडन्स ॲक्ट आला. आता ओरिजिनल डिव्हाइस माझ्याकडे असेल तर गोष्ट वेगळी, पण तो होता ऑफिसचा फोन आणि माझा कॅन्सरमुळे माझा ऑफिसचा परफॉर्मन्स डिग्रेड होत गेला होता. माझं ॲन्युअल अप्रेझलमध्ये मॅनेजरच्या कमेंट आहेत की परफॉर्मन्स नॉट अप टू द मार्क, नीड्स इम्प्रूव्हमेंट, लॅक ऑफ फोकस, कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे. मॅनेजरला काय सांगू मी, हे चाललंय घरी माझ्या. आजारपण मी सांगितलं होतं कारण कंपनीने चांगला सपोर्ट केला होता तेव्हा, जस्ट मी ओपन राहिलो सगळ्यांना. ह्याच्यामध्ये कंपनीने सांभाळून घेतलं सुरुवातीच्या 2 वर्ष, 2022 ते 2024. 2025 मध्ये ॲन्युअल अप्रेझलमध्ये मला हे झालं, नीड्स फोकस आलं. त्याच्यानंतर मग ॲज पर प्रोसेस लेटर ऑफ कन्सर्न इश्यू झालं मला की परफॉर्मन्स तुम्ही 45 डेजमध्ये नाही कम्प्लीट अप केला तर तुम्हाला PIP मध्ये टाकतील. PIP मध्ये टाकलं म्हणजे टर्मिनेट झाल्यातच जमा होतं 99%. अनफॉर्च्युनेटली ते LOC पण माझं या सगळ्या स्ट्रेसमुळे मी टार्गेट म्हणजे त्यांच्या एक्सपेक्टेशन मीट नाही करू शकतो. सो मग HRनी मला डिरेक्टली सांगितलं की बाबा या ह्याच्यामध्ये तुला PIP सुरू होईल, परत तुला 3 आठवडे 4 आठवडे मुदत देईल. त्याच्यात तू जर का नाही करू शकला तर वी हॅव नो अदर ऑप्शन बट वी हॅव टू टर्मिनेट. म्हटलं ठीक आहे. या गोष्टीचा खूप विचार केला, 2-3 दिवस सगळ्या सिच्युएशन डोळ्यासमोर ठेवली. मुलाचं पुढे आयुष्य कसं घडवायचं या गोष्टीचा पहिले विचार केला. ते केल्यानंतर म्हणलं उद्या जर का मला काही झालं की माझा परफॉर्मन्स नाहीच अप होऊ शकला तर मला टर्मिनेट करतील. इन फ्युचर कधी नोकरी करायचा विचार जरी केला तरी तो शेरा तिथे म्हणजे 8 वर्षाचा एक्सपिरियन्स धुळीत मिळाला. मग HRनी मला दुसरं ऑप्शन दिलं, मग एक काम कर, तू स्वतः रिझाईन कर, आम्ही काही तुझ्या ह्याच्यात एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये मेन्शन नाही करणार. असं करून मी 12 डिसेंबर 2025ला रिझाईन केलं. त्यात सुद्धा मला कंपनीने चांगलं सहकार्य केले की 2 महिने नोटीस पिरियड पण वेव ऑफ केला कारण मेडिकल रिझन्समुळे. सो मी नोकरी सोडली. म्हणजे पैसा पण बंद झाला तुमचा, पूर्ण बंद. मग त्याच्यानंतर मग या सगळ्या ज्या गोष्टी घडत गेल्या तेव्हा मी जी ह्याच्यावरती केस
केली. तर नोकरी सोडते म्हणल्यानंतर फोन पण सरेंडर करणं आलं. माझा एव्हिडन्सच मेन जाणार होता. मग भारतीय सुरक्षा अधिनियम BSA 63/4 ह्याच्या अंडर डिजिटल सर्टिफिकेट बनवून घ्यावं लागतं सायबर सिक्युरिटी. सो मी एक आपल्या डांगे चौकात एक कंपनी आहे सायबरून म्हणून, त्यांचं नंबर काढला, तिथं जाऊन भेटलो, परिस्थिती सांगितली सगळी, या कामासाठी मला हे डिजिटल सर्टिफिकेट पाहिजे. मी सगळे व्हिडिओ कॉल्स, ऑडिओ रेकॉर्डिंग्स, व्हॉट्सॲप चॅट, फोटो सगळे डिजिटल सर्टिफिकेट बनवून घेतलं आणि ऑफिसचा फोन हँडओव्हर केला. ह्याचा ॲडव्हान्टेज हा आहे की आता ते जे एव्हिडन्स आहेत दॅट ते कोर्ट ॲक्सेप्ट करणार. कोर्ट असं म्हणणार नाही की हे तू मॉडिफाय केलं, फोटोशॉप केले. आता माझ्याकडे डिजिटल सर्टिफिकेट आहे आणि कंपनीचा माणूस साक्ष द्यायला तिकडे येतो जर कोर्टाने बोलवलं तर. सो ते करून मी क्रिमिनल केस फाईल केली कोणाविरुद्ध, मेन सासू विरुद्ध, कारण हे सगळं ती बोललेली आहे. बायको विरुद्ध, कारण तीही ह्याच्यामध्ये मेन ती कोण होती, बहीण. कारण बहिणीसाठी फ्लॅट घ्या म्हणजे बहिणीचं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती, कारण ते तिथं घरात चर्चा झाल्याशिवाय कसं काढणं, म्हणजे तिला ते मान्य होतं हे असं करूयात. आणि सासरे, कारण त्यांनी मला त्या गोष्टीसाठी अनेकदा पुश केलं. म्हणजे माझ्याकडे व्हॉट्सअप चॅट पण होते जे सर्टिफिकेटमध्ये जातात. ह्यांच्या विरुद्ध मी केस फाईल केली. प्रॉबब्ली इको टॅप जे आहे त्याच्यावरनं बातमी लागली की बाबा आपल्या विरुद्ध क्रिमिनल केस फाईल झाली आहे. मग आम्ही काय करावं, डिसेंबरमध्ये लगेच सिंहगड पोलीस स्टेशनला जाऊन, वडगाव बुद्रुक पोलीस चौकीला जाऊन 498ची कंप्लेंट टाकली. कोणाविरुद्ध, नवरा, त्याचे आई वडील आणि त्याची बहीण, जे पहिल्या दिवसापासून तुझ्याबरोबर राहत नाही. त्यांनी मला मानसिक छळलं, मला टोमणे मारले. फॅमिलीच एकत्र राहत नाही तर टोमणे मग कसे काय मारणार आहे तू? हे वाचून हसू येतं अशा यांचे ॲप्लिकेशन आहेत. अनफॉर्च्युनेटली आत्ताची परिस्थिती अशी मॅडम की 100पैकी 99 फेक कंप्लेंट्स आहेत सगळ्या. 498 एक मोठं टूल वापरलं जाते प्रेशराईज करायला. ब्लॅकमेलिंग आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये मरतो कोण, नवरा, त्याचे घरचे, लांब लांबची नातेवाईक. एक तर असं आमच्या ग्रुपमध्ये उदाहरण आहे, 4 वर्षाची मुलगी पण को अक्युज्ड आहे 498 मध्ये. 4 वर्षाच्या मुलीला काय कळतं, डोमेस्टिक व्हायलन्स शब्द सुद्धा माहिती नाहीये, 498 काय हे माहिती नाहीये, कसं काय ते करणार आहे. या अशा कंप्लेंट केल्या. त्याच्यानंतर 498 हे आमच्यावरती फाईल झाली. मला पोलीस स्टेशनमधून फोन आला, मी सगळे पुरावे घेऊन गेलो, काही नाही, गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर मग मी ती हायकोर्टमध्ये FIR क्वॉशिंगला, जो माझा मूलभूत. आता हे सुद्धा कसं आहे की जर का तुम्ही चुकीचं वागताय, किमान अभ्यास पण करावा ना. 50 वर्षापूर्वी जे होतं ते थोडी ना आत्ता लागू होतं. कायदे किती बदलले. आता 498 मध्ये अरेस्ट नाही होत बाय डिफॉल्ट. 7 इयर्स पेक्षा कमी जे गुन्हे असतात त्याच्यात अटक होतच नाही आता. आता हे सुद्धा आम्हाला माहिती झालंय. IT बॅकग्राऊंडचा आणि याचा काही संबंध नाही, पण अभ्यास केला ना मी. तो पोलिसांनी पण याच्यामध्ये सगळे पुरावे घेऊन गेलो की मी रेंट ॲग्रीमेंट पासून घेऊन गेलो. बरं, आता मजा बघा, ज्या पोलीस चौकीमध्ये 498 दाखल केली त्याच पोलीस चौकीमध्ये 18 जानेवारी 2018 ही बाई स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये ॲफिडेव्हिट पोलीस स्टेशनला देते. त्याच पोलीस स्टेशनमध्ये माझी 498 होती. काय तर आमचा एकत्र संसार होता आणि मला शिवीगाळ केली, या सगळ्या गोष्टी. हे एक वाक्य झालं. पुढचं वाक्य हे येतं, लग्नानंतर आम्ही वेगळं राहत होतो. कॉन्ट्रडिक्ट. आता ह्याच्यामध्ये मोठा जोक हा आहे, तिचा जो जबाब आहे ना 498 साठी, त्याच्यामध्ये तिचं हे स्टेटमेंट आहे, जेव्हा आम्ही एकत्र कंपनीत काम करत होतो, जेव्हा आपण म्हणू ना की गेटिंग टू नो इच अदर फेस, ओळख होत होती आमची जस्ट, तेव्हा सारंगनी मला माझ्या त्याच्या पहिल्या डिवोर्सबद्दल सांगितलं आणि मग मला लग्नासाठी प्रेशराईज केलं. हे 498 मध्ये स्टेटमेंट आहे, जे डिसेंबर 2025 आहे. आता आपण थोडं मागे जाऊया, मे 2024 मध्ये जेव्हा हिने ती हे फाईल केली ना फॅमिली कोर्टची केस, त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे हिचं
लग्नानंतर काही महिन्यांनी सारंगनी मला सांगितलं माझं पहिलं लग्न झालंय आणि माझा डिवोर्स झालेला आहे, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. दोन वेगळे सिनॅरिओ सांगते तू. मी खरं कुठलं समजायचं? काय विचार करून तू पहिली कंप्लेंट केली होती? हे सगळं हिचं डोकं नाहीये. वकील आता पहिल्या फॅमिली कोर्टमध्ये जेव्हा माझं WS रिटर्न स्टेटमेंट सबमिट झालं, मी पुराव्यासहित सगळं सबमिट केलं, ज्यात मी ते ह्याचं पण ॲफिडेव्हिट पण अटॅच केलं, जे हिने सही करून दिले पोलीस स्टेशनला. ते वकिलांनी हिच्या आईला दिलं, वाचलं. हे होतं का ह्याच्याकडे? चला 498 मध्ये आपण स्टेटमेंटच बघू. बरं, 498 मध्ये विटनेस म्हणून तुम्ही कोणाला घ्यावं? स्वतःचेच आई वडील आणि एक ती इचलकरंजीला एक मैत्रीण राहते याची, जी एक सेकंदही आमच्या घरी आलेले नाहीये. हे झाले साक्षीदार. सुप्रीम कोर्टचे अनेक जजमेंट हे त्याच्यात हे उल्लेख आहे की ब्लड रिलेटिव्ह जे आहेत त्यांचं ॲज अ तुम्ही स्टेटमेंट नाही ॲक्सेप्ट करू शकत, कारण ऑब्व्हियसली तुमचं काय म्हणू आपण इमोशन्स त्याच्यात असतात किंवा बेनिफिट ऑफ डाऊट जातो. आणि मी जर का एखादी घटना घडलेली बघितली नाही स्वतःच्या डोळ्यांनी, माझ्या बायकोने तिच्या मैत्रिणीला सांगितलं बाई सारंगनी मला 2-3 वेळा मारलं, ह्याला म्हणतात हिअरसे, IQ, तेही कन्सिडर होत नाही. ती म्हणेल सारंगनी ट्रम्प बरोबर फोटो काढला, खरं आहे का? नाही, IQ बातमी झाली, अफवा. त्यामुळे हे 3 जण झाले यांचे आय विटनेस. आता ह्याच्यामध्ये जिथं तुम्ही 490 डे सबमिट करता, कायदा इतका चुकीचा आहे ना, मी म्हणेन पुरुषांसाठी. 1 सेकंद विचार केला जात नाही की तथ्य आहे का नाही. फक्त बाईने कंप्लेंट केली एवढंच ना पुरेसं होतं. ती काय लिहितीये? बरं, जेव्हा तुम्हाला FIR तुम्ही ऍक्सेप्ट करता, रिटर्न कंप्लेंट, FIR नसते, रिटर्न कंप्लेंट होते, पोलीस स्टेशनमधून फोन येतो, सांगत नाहीत कशासाठी, प्रेशर बिल्ड करायला. कारण जर का त्यांनी सांगितलं अरे 498 मध्ये अरेस्ट होत नाही आजकाल, पण तुमच्या विरुद्ध तक्रार झाली, एकदा जस्ट आधार कार्ड घेऊन या, हे सांगितलं तर का बरं पोलिसांना पैसे मिळतील? मग घाबरून सोडायचं की 498 बायकोनी तक्रार केली आहे मानसिक छळ आणि मारहाण केल्याचं, एवढंच. बाकी काय सेक्शन आहे काय, तोवर तर मला 498 काय होतं माहिती सुद्धा नव्हतं. घाबरगुंडी उडणारच ना मग सर्वसामान्यांची, घरचे टेन्शन मध्ये, कारण पत्र वाचून दाखवलं मी ते काय काय त्याच्यामध्ये होतं. सो ते झाल्यानंतर मग मी पोलीस स्टेशनला गेलो, सगळे पुरावे घेऊन गेलो, मेडिकल रेकॉर्ड्स, तिचं ॲफिडेव्हिट सगळं. पोलीस म्हणले हा ठीक आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. असं नाही की ते ऑन रेकॉर्ड घेतलं. एवढं मी फार आम्ही फिरायला कुठे गेलो तर त्याचे कलर प्रिंट घेऊन गेले फोटो पोलिसांना प्रूफ करायला की बाबा मानसिक छळ वगैरे काही नाही, हे माझं किमोथेरपीची बिलं त्याच डेटला ही तिथं ट्रिपला गेली होती. हे सगळं मी जर का कलर प्रिंट घेऊन एव्हिडन्स पोलिसांना देतोय, पोलिसांनी ऍक्सेप्ट नाही केलं. का बरं नाही केलं? मग एकच बाजू तुम्ही ऐकणार का? त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा काही ऐकून घेतलं नाही ना, काही एव्हिडन्स समोरनं मागवले. आता नुसती तक्रार करायला तुम्ही वाटेल तर म्हणू शकता, सिद्ध करणं तुमची जबाबदारी होते ना तक्रारदाराची. आता तुम्ही जर का म्हणताय की मला मारहाण केली, मला जरी खर्चटलं असेल तरी मी पहिले डॉक्टरांकडे जाईन, एक औषध देईन, क्रीम तरी लावीन काही. एवढ्या आता लग्नाला 7 वर्ष झाल्यानंतर 498 यांना सुचलं. 7 वर्ष काय केलं मग तुम्ही? 7 वर्षात कधीच काही झालं नव्हतं असायचा अर्थ होतो का? तुम्ही तक्रारीमध्ये लिहिताय लग्न झाल्यापासून हा छळ होतो. बरं, मग तुम्ही किती वेळा अगोदर पोलिसांमध्ये तक्रार केली? 100 किंवा 112ला पोलीस हेल्पलाईनला फोन करून बोलवलं, भरोसा सेलला कॉन्टॅक्ट केला, तुझ्या आई वडिलांना तू काही सांगितलंस, मग त्यांनी मला बोलवलं किंवा ते आपल्या घरी आले, बोलले, समजूत काढली, ते माझ्या घरच्यांशी जाऊन बोलले की बाबा यांच्यात काहीतरी वादविवाद झाला तर आपण लक्ष द्या आई वडील म्हणून. काही नाही. तुला मारहाण झाली असेल तर नुसतं मारहाण झाली हे अर्थहीन आहे, त्याला काही वेटेज नाही आहे. कोर्ट काय म्हणतं, एव्हिडन्स जेव्हा तुम्हाला द्यायचं आहे, तुम्ही तक्रार करताय, स्पेसिफिक डिटेल्स पाहिजे. मारले, कसं मारले, करून मारले का पेन फेकून मारले, डोक्यात काही घातलंय, बरं उजव्या हाताने मारलंय, डाव्या हाताने मारलंय, लाथबुक्क्यांनी मारलंय, काय केलंय, मग मारताना तू कुठे उभी होतीस, तो कुठे उभा होता,
मग त्याच्यानंतर रक्त आलं नाही आलं, खूप पंचनामा. पडली, पंचनामा तो नंतर झाला. पण मग हे जर का झालं तर मग तू पोलीस स्टेशनला गेली असशीलच. आता कुठल्याही असल्या ह्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स जर का खरोखर जेव्हा होतो, MLC जे आपण म्हणतो मेडिकल रेकॉर्ड काहीतरी, हो. सो त्या MLC साठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधूनच तुम्हाला काढावा लागतो, पण डायरेक्ट वॉक इन नाही होत. पोलीस स्टेशनची चिठ्ठी घेऊन तुम्हाला जावं लागतं. याचा अर्थ काय होतो, तुम्ही पोलीस स्टेशनला गेला असाल, हो. त्यांनी एक लेटर दिलं, मग तुम्ही तुमचं मेडिकल केलं, त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये आलं की हो मारहाण झालेली आहे, हो. तेव्हा ते एस्टॅब्लिश होतं की येस हे बोलते ती खरं आहे. ना तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला आतापर्यंत तक्रार दिली होती डिसेंबर 2025 पर्यंत, ना तुम्ही कुठल्या डॉक्टरांना भेटलात, ना तुम्ही कुठली औषधं घेतलीत, ना तुम्ही कोणाला फोन केलात, ना तुम्ही कुठे हे मेन्शन केलं, मग कशी काय तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झाली? हे पण सगळं डोकं वकिलांचं. का? जेवढे तुम्ही प्रेशराईज कराल ना, पोलीस तुमच्या बाजूने येतील, त्यांची काय बाजू बघणार नाही, पैसे मिळतील. हे असं प्रेशर टॅक्टिक्स वापरा. त्या लोकांची जेव्हा इज्जत तुम्ही लपतळ उडवता समाजामध्ये, शर्मेपोटी ते म्हणतील जाऊ दे मरू दे, घे बाई पैसे सोड विषय. शांत हो. आता नाही होत तसं. मुलं पण हुशार झालीत आता. व्हायलाच हे पाहिजे. सगळ्यांनी आता कितीतरी असे मुलं आहेत की जे म्हणतात लग्नच करायचं नाहीये का, हे कोण सांभाळणार आहे नंतर नाटकं. आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही प्रेशराईज केलंच नाही, समोरचा का बरं पैसे देईल असं. पण मग आता मुलं सुद्धा म्हणतात नाही ठीक आहे, पैसे समजा द्यायचेच असतील मला, डायरेक्ट नाही देणार, मी लढीन आणि मग देईन ना पैसे. हो देत ना त्यांना पण कष्ट जरा. पण मग अशा याच्यामध्ये अनेकदा काय होतं मॅडम की जे आत्ता रिसेंटली एक खूप मोठं प्रकरण झालं होतं, युकेचाच मुलगा होता, तो ग्रुपचाच पार्ट होता, तो फाउंडेशनचा. त्याच्या बायकोनी इतके आरोप केले होते, फार त्याच्या कंपनीपर्यंत खोट्या तक्रारींचं पाठपुरावा सगळा केला होता. तो माझ्यापेक्षा फायटर होता राधा पोरगा, सुसाईड केली त्याने. हो. आता ह्याला जबाबदार कोण आहे मग? अशी एक केस नाही ना. आणि अतुल सुभाष सर्वात गाजलेली केस केलं, 1.5 तासाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला, जजची नावं सांगितली, किती पैसे घेतले हे उल्लेख केलेला आहे. आम्ही सोडा, जजनी सुद्धा आता नाही का एका सुसाईड केली. हो. जज जर का कायद्याचे रक्षकच जर का बळी पडतायत, सर्वसामान्य मुलांचं काय व्हायचं माहिती नाही. हो. पण मूळ बघा पैसा आहे, बरोबर आहे? पैसाच सगळा. हा. आता तुम्ही विचार करा, हे लोक कोर्टात जातात, ते वकिलाकडे जातात, ते पोलिसांकडे जातात, हे लोक पैसा खर्च करतात. बरोबर. हा पैसा जर मुलीचं सुख म्हणजे मुलीला आणि जावयाला एकत्र करण्यात त्यांनी जर वापरला असता, किंवा त्यालाच कसं सांभाळायचं, संसार कसा सांभाळायचा, मग मुलं कशी चांगले उपदेश सांभाळायची, दिले असते, चांगले संसार वाचले असते. हा. आता हा पैसा जाणार कुठं तुम्ही आता सांगा. ह्याच्यात होतं कसं, ह्यांचे आई वडील, ह्यांचं लग्न सगळं आयुष्य झालंय, हो. मुलांचं तुम्ही का मार्गी लावत नाही, का अडथळे निर्माण. आमचं तर झालंच झालं. ह्याचा सख्खा मोठा भाऊ आहे, त्याची बायको ती वैतागली स्वतःच्या सासूला. आणि हे जे आता माझ्यावरती खोटे आरोप करताना, मी हे ऑन रेकॉर्ड सांगतो ही गोष्ट, हे ह्यांच्याच फॅमिली मेंबर्सनी या गोष्टी मला ऑन रेकॉर्ड दिलेल्या आहेत की तिला मारहाण केलेली आहे दिवाळीच्या वेळेमध्ये. तिचे वडील ह्यांच्या घरी जाऊन बैठक लावून आले होते, कोल्हापूरच्या घरी. पोलीस पाटील वगैरे सगळे तिथं बैठकीला गेले होते. डोमेस्टिक व्हायलन्स तुम्ही करताय आणि इथं सगळं तुम्ही सूड उगवताय का त्याचा, तुमच्यावरती केस पडू नये म्हणून. ते या सगळ्या गोष्टी करतायत. बरं, तुमची बहीण एवढं सुपाऱ्या घेते, सुपाऱ्या म्हणजे ते इव्हेंटच्या सुपाऱ्या घेते, तू फोटोशूट करतेय, तू पिक्चर करतेय, बिग बॉस मध्ये जातेय, तुमची परिस्थिती नाही अजिबात एवढी. तुम्ही म्हणजे भिकेला लागलाय की तुम्हाला भीक, ह्याला भीक मागणंच म्हणतात, हो, हो. फुकटचं आयतं बसून खाणे, हे तुम्ही करताय. मग ते करण्यासाठी पोरं पुरुष इकडं लोन काढतायत बँकेचे, का तर ह्यांना ॲलिमनी द्यायची म्हणून. म्हणजे आयुष्यभर जन्मापासनं पुरुष इन जनरली आपण बघितलं मुलांमध्ये ती जबाबदारीची भावना असते. अगदी एक्सेप्शन्स आहेत, नाही असं नाही की खरंच वाया गेलेली पोरं आपण म्हणतो, पण मेजॉरिटी जो क्राऊड आहे मुलांचा, शाळेत असल्यापासनं त्यांचं करिअर ओरिएंटेशन असतं की बाबा मला पुढे जाऊन नोकरी करायची आहे, पैसे कमवायचे आहेत, मला एवढं पॅकेज. त्यांनी एक टार्गेट ठेवलेलं असतं का, आपल्या आई वडिलांना आपल्याला नंतर सुखी ठेवायचं. त्यांनी स्वतःचं एक वेळचं जेवण अर्धपोट भरून आपल्याला शाळेची फी भरून दिलेली आहे.
शिक्षण आजकाल सर्वात महागडी वस्तू झालेली हो. आहे. ते करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे ती. आणि ते करण्यासाठी जर का आई वडिलांनी आपल्या एक वेळचं जेवण सोडलेलं आहे किंवा त्यांनी स्वतःच्या इच्छा मारलेल्या आहेत मुलांचं चांगलं व्हावं म्हणून, एक मुलगा म्हणून माझी जबाबदारी नसणार आहे की माझ्या आई वडिलांना आता जे काही त्यांचं आयुष्य आहे ते सुखी जावं. का ह्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला अक्कल पाहिजे ना. जर का तुला दिसतंय तुझा नवरा कॅन्सरची झुंज देतोय, तुझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आले, आपला मुलगा त्याच्या वडिलांना भेटायला तळमळ करतोय, पोक्षापोक्षी रडतोय, नवरा बोलत नाहीये पण त्याच्या ऍक्शन्स वरनं तुला दिसतंय की तो समोर तुझ्या दिसतं. बसताना डोळ्यात पाणी आलेलं तुला जर काही दिसतंय, आणि जेव्हा तुझी आई तुला सांगते की नाही असं कर, साराकडनं पैसे काढून घे, तुला तुम्ही मग एवढं उच्च शिक्षित, बायको माझी हे इंजिनियर आहे, तरी तुम्हाला काय उपयोग झाला त्याचा? काय उपयोग झाला शिक्षणाचा? मग त्याच्यापेक्षा अडाणी लोक खूप सुखी असतात ना. हो. हे असले उद्योग तरी हे करत नाहीत, मार खातात पण संसार किती सुखाचे चालले. हे सगळं थांबवायचं असेल ना कुठेतरी. चायनाने जसं केलं ना, ते ज्या दिवशी इथं होईल ना, हा. चायनामध्ये ॲलिमनी आणि मेंटेनन्स द्यायची प्रथा पूर्णतः बंद झालेली आहे. आजकाल काय होतंय, स्टार्टअप इंडिया जे म्हणतो ना आपण, हे स्टार्टअप स्टार्टअप. हो. लग्न करा, थोडे दिवस राहा, खोट्या केस टाका, 50 लाख मागा, काही नाही तरी 20 लाख तरी येतील हातात, पुढे चला. आता माझी बायको तिकडं घर सोडून गेली आता 2 वर्ष केस लढत बसती. आता अजून किती वर्ष आयुष्य राहणार आहे यांच्या आई वडिलांचं? हा. ते गेल्यानंतर काय करणार आहे? माझे आई वडील अजून किती वर्ष जगणार आहे? त्याच्यानंतर मी काय करणार आहे? हो. आणि तेव्हा अशा आजारपणामध्ये मला वाटणार नाही की माझा मुलगा, जसं तुझ्या वडिलांना वाटतं ना माझी मुलगी माझ्या बरोबर राहावी, हो. तसं मला वाटलं नाही माझा मुलगा माझ्या बरोबर राहावा या सगळ्या फेसमध्ये आजारपणाच्या. तोच तर प्रॉब्लेम आहे. पण मी जसं आता म्हणलं की स्वतःच्या सुनेला जे लोक छळतायत, कारण ती तुमची मेंटॅलिटी आहे, माइंडसेट आहे तुमचा तो. आणि हाच 2 घरांमधला फरक जे मी म्हणलं ना की ज्यासाठी आम्ही म्हणलो होतो की आपण वेगळं राहू, हेच आहे. ह्याच्यामध्ये हे प्रत्येकाचं, ज्याला आपण कॉमन सेन्स हा शब्द वापरू, तेवढी तुम्हाला कॉमन सेन्स असला पाहिजे की आपला फायदा कशात आहे हे तरी मुलींनी समजून घ्यावं. मुलींनी असं नाही, मुलांनी पण, की जसं म्हणलं की लाखात एखादी अशी केस असते की जी ऍक्च्युअल त्या मुलीवर किंवा महिलेवरती अत्याचार झालेला आहे, पण ती जरी एक केस पकडली आपण, त्या ह्याच्यामध्ये तो मुलगा दोषी आहे ना, मग तो मुलगा जर का दोषी असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? त्याच्या आई वडिलांवरती. त्याचप्रमाणे मुलीकडचं सुद्धा जे आहे, आई वडिलांची जबाबदारी की मुलीला आपण सांगावं, जसा आपण आई वडिलांनी आपला संसार व्यवस्थित केला, ह्याचा अर्थ हा होतो का की तिच्या आई वडिलांचं कधीच भांडण झालं नाहीये, माझ्या आई वडिलांचं कधी वादविवाद झाले नाहीये? 100% झाले असणार आहे. पण म्हणून आज ते एकमेकांविरुद्ध खोट्या केसेस केल्या होत्या की त्यांनी? म्हणून त्यांनी वेगळं राहून मुलांना वडिलांपासून वेगळं केलंय का? नाही. जर का मी स्वतःच्या आयुष्यात तसं केलं तर मी माझ्या मुलीला का तसं सांगावं करायला? मग ह्याच्यात फायदा काय? फक्त हाच की पटकन पैसे मिळू देत म्हणजे पुढचं आयुष्य आपलं छान होईल. पण त्याच्यासाठी तुम्ही किती जणांचे नाहक बळी देताय? तो की बाईसाठी हा कायदा आहे, पण हा पण लोकांनी पण विचार करायला पाहिजे, कोर्टाने विचार, वकिलाने विचार करायला पाहिजे, सरकारने विचार करायला पाहिजे. जेव्हा एखादी बाई केस करते ती फक्त नवऱ्यावर करत नाहीये ना, त्याच्या आईवर, बहिणीवरती, मेहुणीवरती किंवा अजून कोण जे काय असतील त्या पण बायकाच आहेत ना, त्या पण कोणा त्याची आई बहीण वगैरे आहेत ना. तुम्ही त्यांना पण खोट्या केसेस त्यांच्यावर करतायत म्हणजे त्यांच्यावर हा अत्याचार होत नाही का? मग हे मेन तुमच्या आयुष्यातली महत्वाचे जे वर्ष असतात तीच तुम्ही कोर्ट कचऱ्यामध्ये घालता. आणि शहाणं माणूस जे कायम आपले वडीलधारी लोक म्हणतात की कोर्टाची पायरी, पोलीस स्टेशनची पायरी चढू नये, हे खरं आहे. तुमचं अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये जातं. म्हणजे तुम्ही मेंटली ट्रॉमाटाईज होता, तुम्ही फायनान्शियली खचता, अगदीच काही त्रास झाला तर तुम्ही आयुष्य संपवता. म्हणून आम्हाला एक सांगायचं आहे की जे हे पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन आहे ह्याच्यामधले जी लोक आहेत हे ह्यांना सहकार्य करतात, पण इथून पुढे काय करायचं म्हणजे ह्यांनी तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचा वगैरे ते सांगा. त्याच्यात सर्वात एक महत्त्वाचा पॉईंट हा आहे, प्रॉब्लेम सगळ्यांना असतो. आता मी या फाउंडेशनचा मेंबर आहे, पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनचा, म्हणजे फक्त मलाच प्रॉब्लेम नाही आहे. मे बी असं पण आहे की माझ्यापेक्षा नाही, ॲक्च्युली असं आहे बरं का,
माझ्यापेक्षा गया गुजऱ्या केसेस पण आहेत तिथे. मग मी एक इन्स्पिरेशन ते बघतो की अरे हा जर का आत्तापर्यंत खंबीर उभा राहिला तर मी का नाही. जेव्हा तुम्ही सगळ्या या गोष्टी घडलेल्या तुमच्या जेव्हा मनात ठेवता ना, त्यांनी तुम्ही कोलॅप्स होता. एक मित्र असू दे किंवा एक अनोळखी व्यक्ती असू दे, शेअर करा. मी म्हणतो जर का तुम्हाला माणसांवरती सुद्धा आजकाल विश्वास जो नाही आहे लोकांचा, प्राण्यांवरती फोकस करा. कुत्र बेस्ट लिस्नर आहे. तुम्ही काही म्हणा, शिव्या घाला, रडा, काही करा, कुत्र कधी मध्ये इंटरप्ट करत नाही तुम्हाला, ऐकून घेतो शांत. याचा फायदा काय होतो, तुमचं मन हलकं होतं. जे वाईट विचार डोक्यात भरलेले आहेत, चुकीच्या गोष्टी, त्या बाहेर पडल्या की नवीन विचारायला तुम्हाला एक जागा मेंदूमध्ये क्रिएट होते. अशा फाउंडेशन बरोबर तुम्ही जोडल्या गेल्यानंतर लोकांची जेव्हा तुम्ही समस्या बघता तेव्हा एकोपा होतो की बाबा मी एकटा नाही आहे या लढ्यामध्ये. माझ्यासारखे अजून माझे काही मित्र भाऊ आहेत किंवा 70 वर्षाच्या लोकांवरती सुद्धा सुनांनी आता किंवा बायकोंनी केस टाकलेली आहे. मग ते जर का करू शकतात तर मग आपल्याला काय धाड भरली आहे, आपण का नाही फाईट करू शकत या गोष्टी. सो हा एक मुवमेंट आहे मोठी की ते जेव्हा तुम्ही पुश करा. जसं आता CJP कॉक्रोच जनता पार्टीचं जे आपण उदाहरण बघतोय, काय एकदम ते बूम झालं. नेपाळचं कसं झालं तसंच एक त्या नीट परीक्षेचा जो इश्यू झाला होता त्याच्यामुळे जे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. मग तेव्हा कोणी हे म्हणलं नाही मुलीचं नुकसान झालं, मुलाचं नाही, विद्यार्थी स्टुडंट्स त्यांचं करिअर तुम्ही खेळलाय. मग त्याच्यातनं त्यांना ते एवढे वर्ष त्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून, ज्यांनी ऍक्च्युली मेहनत करून अभ्यास केला, त्यांचं किती नुकसान झालं याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे ते कुठेतरी एकदम ट्रिगर पॉईंट तो झाला की अनेक वर्ष पेपर लीक्स चालू आहेत, पण हे इतकं ते वोल्कॅनो पण म्हणतो ना, ज्वालामुखी साठून एकदम जो धडाका झाला, हे आता CJPचं काही नाही ते तसंच आहे. पटकन ते क्लिक झालं आणि एकदम ती मुवमेंट सुरू झाली की ह्याच्यात नाही, हे आपण अपेक्षा करू शकतो की बाबा काहीतरी पॉझिटिव्ह ऍटलिस्ट यंग जनरेशनवरती फरक पडेल. कुठे ना कुठेतरी त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, योग्य संस्कार होतील. पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन मध्ये हे जे लोक येणार आहेत त्यांना तुम्ही काय काय देता, म्हणजे टेक्निकली काय? सर्वात महत्वाचं म्हणजे आधार, की भिऊ नकोस, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. सेकंडली जे मी मगाशी पण म्हणलं अनेकदा की वकील यांनी हे सगळं सडवलेलं आहे या गोष्टी. सो त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा. आता जसं आपल्या लास्ट पॉडकास्टमध्ये जोशी सर आले होते, आशुतोष जोशी, ते PIP म्हणजे पार्टी इन पर्सन, ते स्वतःची केस स्वतः लढतात. सो मग ते करायचं म्हणजे काय. आता हे PIP शब्दही मला माहिती नव्हता जो मी फाउंडेशनला जॉईन झालो. मग मला कळलं अरे मी पण माझं केस लढू शकतो. मग त्याच्यासाठी काय काय लागतं, या गोष्टींचा अभ्यास. मग ते कुठे मिळेल, हे बघ हे डॉक्युमेंट्स आहेत किंवा हे केस स्टडी आहे, हे वाच ते वाच, असं करून मग आता ऑल्टरनेट संडेजला संभाजी उद्यानात मीटिंग होते. त्याच्यात 70-80 पीडित पुरुष सगळे येतात, ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांचे आई वडील भाऊ बहीण सगळे, हे सगळे त्या मीटिंग अटेंड करतात. मग त्याच्यामध्ये असं मलाही एप्रिलपासून एकही महिना आठवत नाही की मीटिंगला गेलोय आणि कुठला नवीन मेंबर जॉईन नाही झालेला. मी जेव्हा जॉईन केलं होतं आय थिंक 2300 मेंबर होते, आज काहीतरी 2800 मेंबर झाले. तर 3 महिन्यात 500 वाढले. विचार करा किती वाईट चाललंय. केस ब्रीफमध्ये शेअर करतो. मग त्याच्यावरती जे तिकडची सिनियर लोक आहेत किंवा लॉयर्स पण आहेत, त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट सुद्धा त्याच्यात जॉईन होतो, कारण त्यांच्यावर केसेस ठोकल्यात बायकोनी. मग ते कायद्याच्या बाजूने काय काय होतं, काय नाही करायचं हे सगळं मार्गदर्शन करतात आणि मग त्याच्याप्रमाणे पुढे ती व्यक्ती केस चालवते.